आज दिनांक 26 मार्च 2016 रोजी गणेश मित्र मंडळ GMM ग्रुप यांच्या वतीने शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला आहे। सुमारे 350 वर्षापासून आपल्या महान राजाच्या गौरवशाली कार्यकीर्तीच्या स्मरणार्थ आपण हा शिवजयंती सोहळा साजरा करीत आहे। आजच्या युवा वर्गासमोर श्री छत्रपती शिवाजी महाराजचे आदर्श, त्यांचे गुण त्यांच्या समोर ठेवून ते सातत्यात उतरवण्यासाठी युवा वर्गाने प्रयत्न करावे, याकरिता गणेश मित्र मंडळ GMM ग्रुपने हा सोहळा आयोजित केला आहे। आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवव्याख्याते श्री दादासाहेब कोरेकर सर यांची सरांची खरी ओळख म्हणजे त्यांनी अनेक वर्षापासून प्राचार्य पदावर कार्यरत होते। तसेच त्यांचे अनेक लेख वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत। गेले 10 वर्षापासून सर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल लोकांना माहिती व्हावी याकरिता शिव महाराजांच्या चरित्रावर अनेक ठिकाणी शिवव्याख्यान दिले आहेत। येथे उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे व प्रमुख अतिथी श्री दादासाहेब कोरेकर सर यांचे गणेश मित्र मंडळ GMM ग्रुपच्या वतीने मी स्वागत करीत आहे। मी विनंती करतो की श्री गायकवाड काका आप्पा यांनी सरांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार करावा। मी सरांना विनंती करतो की त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून या कार्यक्रमास सुरुवात करावी। आजच्या या शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्ष गणेश माथवड, त्यांचे सर्व सहकारी, गणेश कॉलनीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो आणि तरुण मित्रांनो, शिवजयंती उत्सव आज आपल्या इथं सुरू होत आहे। यापूर्वी 1-2 वेळा आम्ही ज्येष्ठ मंडळींनी पूर्वी सुरुवात केली होती, पण मध्यंतरी बरेच वर्ष खंड पाडला आणि आज नव्यानं या मुलांनी शिवजयंती उत्सव साजरा करण्याचं ठरवलं। वास्तविक शिवजयंती हा उत्सव याची सुरुवात पुण्यातच लोकमान्य टिळकांनी केली। त्यावेळी ब्रिटिशांचा काळ होता, इंग्रजांचं राज्य होतं आणि अशा वेळेला लोकांच्यात जागृती व्हावी, छत्रपतीचे गुण लोकांच्यापर्यंत पोहोचावे, त्याच्यातून तरुण पिढीला प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये सद्गुण निर्माण व्हावेत, असे अनेक हेतू होते आणि म्हणून हा शिवजयंती उत्सव इथं सुरू केला पुण्यामध्ये। वास्तविक शिवाजीराजांचं सारं जीवन इथं पुण्यातच गेलं आणि म्हणून ते इथल्या लोकांना माहीत व्हावं, आपल्या जवळच्या व्यक्तीची काही माहिती नसते, तेव्हा या उत्सवाचा हा हेतू होता। स्वराज्य संकल्पक
शहाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊबाई साहेब आणि स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांना मुद्रा करून मी श्री व्याख्याता दादासाहेब कोरेकर महाराजांना पुन्हा एकदा वंदन करून त्यांच्या सेवेशी इथं आज रुजू होत आहे. छत्रपती शिवरायाचं दैदिप्यमान चित्र जे जगाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलं, परंतु आपल्या महाराष्ट्रातच ते पोहोचलेलं नाही. त्याचा वेळोवेळी मी अनुभव घेतला. जगाच्या इतिहासामध्ये छत्रपतीचं नाव आहे, जगाच्या महान योद्ध्यामध्ये छत्रपतीचं नाव आहे, जगाच्या मुत्सद्द्यामध्ये छत्रपतीचं नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं. जगाच्या अनेक विद्यापीठामध्ये शिवाजी महाराजांच्या कार्याचा, त्यांच्या युद्धनीतीचा, त्यांच्या मुत्सद्देगिरीचा, त्यांच्या सर्व गुणसंपन्न असलेल्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास जागतिक पातळीवर आता होत आहे. आणि अशा वेळेला आपल्याकडे जर पाहिलं तर आपल्या शाळांमध्ये आता मी शिक्षक होतो, मुख्याध्यापक होतो, पाहिलं तर आमच्याकडे इतिहास पाश्चात्य शिकवला जातो, पश्चिमेकडचा शिकवला जातो आणि आपला इतिहास आपल्याच लोकांना माहीत नसतो. तेव्हा अशा प्रकारे जागृती व्हावी म्हणून हा उत्सव आज आपण इथं जो साजरा करत आहे, पहिल्यांदा मी या सगळ्या तरुणांना अभिवादन आणि त्यांचं कौतुक करत आहे. याचं कारण असं आहे की 10-12 दिवसापूर्वी ही मुलं माझ्याकडे आली होती आणि मी दरवर्षी बाहेर कुठेतरी कार्यक्रमाला जात असतो. 1-2 ठिकाणी मला विचारलेलं होतं, पण त्यांना म्हणलं थांबा जरा, मला त्यांना काहीतरी सांगू द्या मग तुम्हाला सांगतो. कारण शिवचरित्र कुठं ना कुठं सांगितलं गेलं पाहिजे हा माझा हेतू असतो. माझं ध्येय तेवढंच आहे की निवृत्तीनंतर आणि निवृत्तीच्या अगोदरही हेच काम मी करत आलो. शाळामध्ये जेव्हा मी काम करत होतो तेव्हासुद्धा हेच काम करत होतो. माझ्या कामाचा वेळ संपल्यानंतर बाकीचं काम हेच असायचं. आणि विशेषतः एक आनंदाची गोष्ट अशी आहे की माझी सेवा जवळपास इथंच झाल्यानंतर मी मावळ फिरत गेलो. इथं मावळातली मंडळी आहेत आपल्याकडं. शिवाजी महाराजांच्या या राज्यक्रांतीमध्ये छत्रपतींनी जी क्रांती केली ती राज्यक्रांती होती, ती धार्मिक क्रांती नव्हती. बऱ्याचशा लोकांचा असा समज आहे की शिवाजी महाराज हे हिंदूंचे होते, मुसलमानांचे नव्हते, इतर धर्मियांचे नव्हते, असं काहीतरी चित्र वेगळं केलं जातं. तसं नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीभेद केला नाही, धर्मभेद केला नाही, काही केलं नाही. अशा प्रकारचं जे समाजविघातक कार्य असेल ते महाराजांनी असं कार्य केलं की ज्या त्यामध्ये विश्वबंधुत्व सामावलेलं आहे. या छत्रपतीच्या आईवडिलांनी त्यांच्यावर तसेच संस्कार केले. महाराज महाप्रतापी होते, त्याच्यापेक्षा त्यांचे वडील महाप्रतापी होते. राजे शहाजी सरलष्कर म्हणून आदिलशाही दरबारात होते, पण त्याच्यापूर्वी शहाजी राजानं आदिलशाही आणि मुघलशाही या दोघांच्या विरुद्ध बंड केलेलं होतं. आणि ते बंड केल्यानंतर 4 वर्ष राजे 20,000 फौजेनिशी या दोन्ही बलाढ्य शत्रूची लढत होती. सामान्य गोष्ट नाही. मुलाच्या अंगी जेव्हा असे गुण उतरतात तेव्हा त्याच्या वाडवडिलांचा इतिहास माहीत असणं गरजेचं असतं. शहाजी राजे जेव्हा लढत होते तेव्हा त्यांच्याकडे 20,000 फौज स्वतःची होती आणि 2 बलाढ्य शाह्याशी ते लढत होते. दिल्लीचा शहाजहान बादशाह आणि दक्षिणेकडचा आदिलशाह. एवढे मातबर शत्रूशी लढून 4 वर्ष जेव्हा या दोन्ही शहांनी पाहिलं तेव्हा त्यांनी तह करायचं ठरवलं की याच्यात काही अर्थ नाही, याच्यामध्ये मनुष्यहानी होते, जनतेचे हाल होतात. हे शहाजीराजाने ओळखलं, आपण कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि मग शहाजीराजानं तह करून आदिलशाही चाकरी पत्करली. आणि ज्या वेळेला 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला तेव्हा जिजाबाईला त्यांनी शिवनेरी किल्ल्यामध्ये ठेवलं. महाराजांचा इतिहास सगळा पुणे जिल्ह्याभोवती फिरतोय बघा. हे वेरूळचं घराणं वेरूळ अजिंठ्याहून तिकडून इकडं आलं. शहाजीराजे तंजावरला गेले, बंगळूरला गेले, जहागीर मिळाली आणि त्यांना पुणे सुपे जहागीर मिळाल्यानंतर जिजाबाईला शहाजीराजाला पुण्यात आणून सोडलं. असा सगळा इतिहास आहे. शहाजीराजाने ओळखलं, त्यांना वाटत होतं की स्वराज्य आपणही निर्माण करावं, पण ते शक्य नव्हतं. कारण आपले मराठी सरदार, मराठे वतनदार
हे आदिलशहाकडं, निजामशहाकडं आणि मुघलांकडं नोकरीला होतं. आणि आपली अशीच फूट असल्यामुळे शहाजीराजांना तेवढी साथ मिळत नव्हती. शेवटी त्यांनी सर लष्कर किताबावरती आदिलशहाकडे नोकरी पत्करली आणि शिवाजीराजांना जिजाऊबाई साहेबांना. आता जिजाऊबाई साहेब तरी पुण्यात का आल्या? जिजाऊबाई साहेब एक महत्त्वाकांक्षी स्त्री होती. एक सामान्य गोष्ट नाही, आपल्या घरातल्या स्त्रियांनी प्रत्येक घरामध्ये जिजाबाईचा फोटो लावावा आणि त्याची रोज पूजा करावी, अशा प्रकारचं ते जागतिक कीर्तीचं व्यक्तिमत्व होतं. 1 गुड मदर इज वर्थ ऑफ 100 टीचर. एक चांगली माता 100 शिक्षकांना भारी असते. एक आई किती कर्तृत्ववान असेल तेवढी मुलं कर्तृत्ववान निघतात, आणि ते जिजाबाईनं केलं. एक सामान्य गोष्ट नाही, जिजाबाईनं 2 छत्रपती निर्माण केले, छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे. एक सामान्य गोष्ट नाही, जगाच्या इतिहासातली एकमेव गोष्ट आहे की ज्या मातेनं एवढं कार्य कर्तृत्व केलं. कारण त्यांनी दिवसच असे पाहिले होते. त्यांचे आई, जिजाबाईचे आई वडील म्हणजे लखोजी जाधवराव सिंदखेड राजाचे वतनदार, आणि पुढे निजामाच्या दरबारात निजामाच्या मुद्र्याला गेलेले असताना जिजाऊबाई साहेबाचे वडील आणि सर्व भाऊ मारले गेले, कपटानं मारले गेले. दरबारात मुद्र्याला निशस्त्र आलेलं असताना त्यांच्यावर हत्यार चालवलं गेलं, सगळे मारले गेले. हे सगळं जिजाबाईनं सहन केलं. पुढे शहाजीराजे आदिलशाही नोकरीत असताना शिवाजीराजांना बंड केलं म्हणून शहाजीराजांना कैदेत टाकलं, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या होत्या. कोकणातील संगमेश्वर मुक्कामी त्यांचा राजे शहाजींचा तळ पडलेला असताना जिजाबाई दुपारच्या वेळेला वामकुक्षी करत असताना त्यांच्या कानावर एक हाक आली, वाचवा वाचवा. आणि वाचवा वाचवा म्हटल्यानंतर जिजाबाईनं पदर खोचला. बाहेर येऊन उभे राहिले तेव्हा त्यांना एक चित्र असं दिसलं की एक तरुण मुलगी पुढे पळत आहे आणि एक मुसलमान हाशम म्हणजे एक मुसलमान सैनिक तिचा पाठलाग करत आहे. ते दृश्य पाहिल्यानंतर ती मुलगी घाबरलेली होती. जिजाबाईच्या जवळ येऊन विसावली आणि जिजाबाईनं तिला धीर दिला. तो मुसलमान हाशम पुढं येऊन थांबल्यानंतर त्याला विचारलं, इसका पीछा क्यों कर रहा है? तो वरामला, कारण त्यांनी पाहिलं एक सरदार सेनापतीची स्त्री दिसते, एक सामान्य स्त्री नाही. जिजाबाईच्या डोळ्यातील जरब पाहिल्यानंतर तो तिथंच थांबला आणि बोटानं माती उकरत खाली बघत म्हणाला, माँ साहब, इस लड़की को हमने खरीद लिया है. ही आपल्या अवस्था होती, देशाचं चित्र होतं. असं स्त्रियांची अवस्था फार वाईट होती आणि त्यांना त्राता कोणी नव्हता, वाली कोणी नव्हता. तेवढ्या शहाजीराजे तिथं आले, शिकारीला गेलेले होते. आणि जिजाऊबाई साहेबांनी त्याच्याकडे बोट दाखवून सांगितलं, बघा तो काय म्हणतोय ते, इस लड़की को मैंने खरीद लिया है. ही काय भाजीपाला आहे का तू खरेदी करतोस? ते असं म्हटल्यानंतर तो म्हटलं, खरेच आहे मी, विचारा तुम्ही. आणि ते झाल्यानंतर शहाजीराजांना विचारलं की याचं काय करायचं? शहाजीराजे म्हटले, त्याला जाऊ द्या, त्याचे काय असेल ते नुकसान भरपाई आपण करून देऊ, त्याला जाऊ द्या. पण हे म्हणणं जिजाऊबाई साहेबांना पटलं नाही. शहाजीराजे महाप्रतापी 20,000 फौजेनिशी 2 शहाशी लढले आणि एवढा मोठा माणूस, पराक्रमी, शूर, एक सैनिक आहे, त्याला जड एक फटका मारला असता तर मेला असता, आणि त्याला जाऊ द्या म्हणतात. त्याला जाऊ दिल्यानंतर जिजाऊबाई साहेबांनी विचारलं की राजे स्वतःला राजे म्हणवता, कमरेला हत्यार बाळगता, आणि एक शिपाई तुमच्यापुढे लंबी जबान करून बोलतो, याचा अर्थ काय? जिजाबाई फार तेज स्त्री होती. अशा तेजस्वी मातेच्या पोटी हे शिवछत्रपती जन्माला आले. हे महाराष्ट्राचं भाग्य नव्हे, आपल्या देशाचं भाग्य आहे. जगामध्ये असे पुरुष युगायुगातून निर्माण होतात. छत्रपती शिवाजी राजे हे जागतिक कीर्तीचे पुरुष आहेत. केवळ महाराष्ट्राचे नाहीत म्हणून त्यांना युगपुरुष म्हणतात. त्याचं कारण असं आहे, जिजाऊबाई साहेबांना शहाजी राजे म्हणाले की राणी साहेब, तुम्ही राणी साहेब आहात, आम्ही राजा आहोत. हे सगळे किताब आहेत आपले, आपण स्वतंत्र राजे नाही. सार्वभौम राजा ज्याला म्हणतात तसं नाही. मी माझ्या मनाप्रमाणे राज्य करू शकत नाही. काही झालं तरी मी यवनांना बांधलेलो आहे, मी चाकरीत आहे आणि मी असं करू शकत नाही. आणि त्या उपरी मग जिजाबाई बोलल्या की आम्ही आता इथं राहणार नाही, आम्ही जहागिरीवर जातो, शिवाजीराजांना तयार करतो आणि मग पुढचं पुढं बघू. शिवाजीराजाने एक थोरले बंधू होते संभाजीराजे, ते तुमच्याकडे राहू द्या,
आणि शिवाजी राजांना घेऊन मी राजधानीत जाते, मी राज्यकारभार करण्यासाठी पुण्याला जाते. आणि मग हे कुटुंब इथं विसावला आले तेव्हा त्यांना राहायला वाडा नव्हता. खेडशिवापूरला राहिले, मुदगल देशपांड्यांच्या वाड्यामध्ये राहिले. नंतर तिथं त्यांना वाडा बांधला. नंतर जिजाऊबाई साहेब लाल महाल बांधला, तिथं आल्या आणि इथून राज्यकारभार करू लागले. आता राज्यकारभार करणं इतकं सोपं नव्हतं. वतनदार होते, पाटील होते, देशमुख होते, देशपांडे होते. ही सगळी मंडळी आदिलशहाला नाहीतर निजामशहाला बांधलेली होती. यांच्यावर अंकुश ठेवणं इतकं सोपं नव्हतं. पण शहाजी राजानं एक गोष्ट केलेली होती बघा, एक वडील मुलासाठी काय करू शकतो, एक आई मुलासाठी काय करू शकते. आणि तेच शिवाजी राजानं प्रत्येक कार्य करताना अंमलात आणलं. तर इथं आल्यानंतर आणि तिथं विसावल्यानंतर शहाजीराजाने एक गोष्ट केली होती की शहाजीराजानं कारीचे जेदे या जेद्यांना सांगितलं होतं, बेल रोटीवर हात ठेवून कान्होजी बाबा शपथ घ्या की पुण्याला जाऊन तुम्ही शिवबाची पाठराखण कराल, असा शब्द आम्हाला द्या. शहाजीराजे आणि कान्होजी जेदे यांचं खूप मैत्रीचे संबंध होते आणि कान्होजी जेद्यानं तो संबंध पाळला. इथं आल्यानंतर आता इथं काही देशमुख मंडळी बसलेली आहेत. इतिहासामध्ये त्यांचं अग्रगण्य स्थान आहे. मध्ये आपल्याकडं सर्व देशमुख मंडळीच्या वतनदाराची रथयात्रा निघाली होती. याचं कारण असं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः मावळ पट्ट्यामध्ये देशमुखांचा दबदबा होता. पण हे देशमुख शिवाजीराजाला मिळाले तर शिवाजीराजांना राज्य करणं सोपं आहे किंवा जागिरीचा कारभार करणं सोपं आहे. आणि हे शहाजीराजाने ओळखलं होतं आणि त्यांनी कान्होजी जेदे बाबांना सांगितलं की कान्होजी जेदे देशमुख, तुम्ही स्वराज्यात जा, जहागिरीचा कारभार शिवाजीराजांना पाहता यावं, त्यांना मदत करा. यवनांचं राज्य कधी ना कधी नष्ट झालं पाहिजे, तरच आपल्याला स्वराज्याचा सूर्य पाहता येईल आणि याच्यासाठी तुम्ही मदत करा. कान्होजी जेदे इथं आले, त्यांनी शिवाजीराजाला संपूर्ण सहकार्य केलं. बाजी पासरकर त्यांचे सासरे होते, मोसेखोऱ्यातले वतनदार असे ग्रहस्थ होते. आणि मग ढमाले, मारणे, शिळीमकर, मरळ, गारे हे सगळे मावळातले देशमुख पाठीशी उभे केले महाराजांच्या आणि तिथून राज्यकारभार सुरू झाला. आणि असं करताना अनेक अनुभव महाराजांना आले. महाराजांचं वय काय फारसं नव्हतं त्यावेळेला, 15-16 वर्षाचा हा मुलगा जहागिरीचा कारभार करायला आल्यानंतर जिजाऊबाई साहेब मार्गदर्शन करायचा आणि दादोजी कोंडदेव हे का जहागिरीचा कारभार करायचे. आपल्याकडे म्हणतात दादोजी कोंडदेव गुरु आहेत का नाही, गुरु वगैरे या गोष्टी काय, गुरु कुणी कोणाचा होऊ शकतो. मला सुद्धा गुरु आहे, तुम्हाला गुरु आहे. गुरु म्हणजे एक महान शक्ती असते जी वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करते. तेव्हा जिजाऊबाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जहागिरीचा कारभार पाहत असताना त्यांना अनेक अनुभव आले. आणि जिजाऊबाई साहेबांनी शिवाजी राजाला एक सांगितलं होतं की राजे, आम्हाला असं राज्य पाहिजे, असं राज्य पाहिजे की आमच्या इथल्या स्त्रियांची अवस्था काही चांगली नाही. स्त्रिया गुलाम म्हणून विकल्या जातात, स्त्रिया या यवनी राजवटीत पळवल्या जातात, स्त्रियावर अत्याचार होतात. आम्हाला असं राज्य अभिप्रेत आहे तुमच्याकडून की इथली स्त्री घाटावर पाण्याला गेली, आंघोळीला गेली, स्नानाला गेली तर सुरक्षित घरी परत आली पाहिजे आणि असं राज्य आम्हाला पाहिजे. हे यवनी जोकड किती दिवस आपण खांद्यावर घ्यायचं. आणि शिवाजी राजानं तसंच सांगितलं की साहेब तुम्ही चिंता करू नका, आम्ही तुम्हाला असंच राज्य देऊ. आणि एके दिवशी अंधारात महाशिवरात्रीच्या दिवशी भोर तालुक्यातील रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये बाजी पासलकर, कान्होजी जेदे, येसाजी कांग, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, भिकाजी आणि भिवाजी चोर अशा प्रकारची, नेताजी पालकर अशा प्रकारची मातबर मंडळी घेऊन 1000-1200 मावळ्यांचा जमाव घेऊन महाराजांनी रोहिडेश्वराला साकडं घातलं. करंगुळीचा रक्त कापून महादेवाला अभिषेक केला आणि सांगितलं, हे शंभू महादेवा, आम्हाला आणि आमच्या मावळ्यांना अशी शक्ती दे, इथं स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, आमचं राज्य निर्माण झालं पाहिजे. आणि सगळ्यांनी गर्जना केली. एका अंधाऱ्या रात्री निबिडाच्या अरण्यात महादेवाच्या मंदिरामध्ये स्वराज्याचा जन्म झाला. आणि जी स्वराज्याची घोडदौड तिथून पुढे सुरू झाली त्याला कुणीही आकळू शकलं नाही. एक सामान्य गोष्ट नव्हती. दिल्लीला लाख फौजा होत्या, आदिलशहाकडे लाख फौजा होत्या
आणि शिवाजी राजाचं राज्य सुरू झालं गुप्त अंधारामध्ये. 1012 जे मावळ्याचे एक एक किल्ले त्यांनी जिंकायला सुरू केली. त्यावेळी गडकोट म्हणजे किल्ले म्हणजेच राज्य. कारण किल्ला असेल तर लपायचा नाही, आश्रयस्थान किल्ला असायचा. आणि मग शिवाजी राजाने एक एक किल्ले हस्तगत करायला सुरुवात केली. ते आदिलशहाचे किल्ले होते ते कोणाच्या लक्षात आलं नाही की शिवाजीराजे किल्ले का घेतात. सुरुवातीला त्यांनी सांगितलं जहागिरीच्या कामासाठी घेतो. हळूहळू किल्ले स्वराज्यात यायला लागले. मग रोयडा जिंकला, तोरणा जिंकला 1645 साली आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. रोयडा जिंकला, पुरंदर घेतला. असं करता करता इथं चाकणजवळचा संग्रामगड घेतला. जी माणसं जिजाऊबाईच्या आणि शहाजीराजाच्या ओळखीची होती ती किल्ला सोडून द्यायची, शिवाजीराजाच्या पाठीशी येऊन उभे राहायचे. किल्लेदार असायचा आदिलशहाचा, किल्लेदार असायचा निजामशहाचा. परंतु शहाजीराजाने जिजाबाईने शब्द टाकला की किल्लेदार किल्ला सोडून द्यायचा आणि शिवाजीराजाच्या पाठीशी उभं राहायचं. हळूहळू असं स्वराज्य उभं राहायला लागलं. आणि हे राहत असताना तिकडं कुणालाही कल्पना नव्हती, पण कधी कधी कल्पना येणार. जेव्हा सिंहगड जिंकला जवळचा आपल्या, आणि मग आदिलशहाचे डोळे उघडले आणि त्यांनी विचार केला की हा पोरगा करतो काय. शहाजीराजाला विचारलं की तुमचा मुलगा करतो काय. त्याला तुम्हाला जहागीर दिली तर ती जहागीर सोडून हा कारवाया करतो काय. त्यांनी किल्ले कशासाठी घेतले. सुरुवातीला उत्तर दिलं की जहागिरीचे कारभार करण्यासाठी किल्ले घेतले. पण जहागिरीचा कारभार करण्यासाठी किल्ले कशाला पाहिजेत. आणि मग हळूहळू कल्पना आली. शहाजीराजे कैद झाले, कैदेत टाकले गेलं त्यांना. आणि कैद करताना बाजी घोरपडे, अफजल खान आणि मुस्ताफा खान हे तिघे जण होते. त्याच्यात बाजी घोरपडे एक हिंदू मराठा होता. 2 मुसलमान असले तर एक मराठा त्याच्यात सामील होता. शहाजीराजाची धिंड काढली आणि त्यांना कनकगिरीच्या किल्ल्यामध्ये कान्होजी जेधे आणि शहाजीराजांना कैदेत टाकलं. 6 महिने ते कैदेत होते. शिवाजीराजांना काही सुचेना काय करावं. अरे वडिलाच्या जीवावर बेतलंय, मुलगा कसा असावा शिवाजीराजा सर. त्यांनी काय केलं बघा. शिवाजीराजे इतक्या लहान वयात किती मुत्सद्दी होते. दिल्लीच्या औरंगजेब बादशहाला शहाजहान बादशाहकडे त्यांनी दूत पाठवलं आणि सांगितलं माझ्या वडिलाची सुटका करा, आम्ही तुमच्या सेवेत येतो, दिल्लीच्या दरबारी नोकरीला येतो. आणि मग शहाजहान बादशाहाने आदिलशहाला हुकूम सोडला की शहाजीराजाला मुक्त करा नाही तर आम्ही तुमच्यावर आक्रमण करू. आता आदिलशहाला हे संकट मोठं होतं, अवघड होतं. मुघलांशी युद्ध करणं सोपं नाही हे त्याने ओळखल्यानंतर त्यांनी शहाजीराजाला मुक्त केलं आणि शहाजीराजे मुक्त झाले. कान्होजी बाबा मुक्त झाले आणि मग कान्होजी बाबाला स्वराज्यात पाठवलं. मी मगाशी सांगितलं. आणि कान्होजी बाबांनी इकडं शिवाजीराजांना मदत करायला सुरुवात केली. पण वतनदार काय ऐकण्याच्या, काही वतनदार ऐकणारे नव्हते. राजा असेच एकदा फिरत असताना खेड शिवापूर जवळ रांजण नावाचं गाव आहे. तिथं महिला भगिनी बसल्यात म्हणून मुद्दाम सांगतो 4-2 उदाहरणं की स्त्रियांच्या बाबतीत महाराजांचे विचार कसे होते. स्त्रियांच्या बाबतीत जर कुणी अन्याय केला तर त्याला काय शिक्षा मिळायची त्याचं उदाहरण म्हणून मी सांगतो की रांजाच्या पाटलानं तिथल्या एका गरीब मुलीवर अत्याचार केला आणि तिने जीव दिला. हे उदाहरण घडल्यानंतर एके दिवशी शिवाजीराजे सहज आपल्या मावळामध्ये फिरत होते. तानाजी, येसाजी, सूर्याजी, सूर्याव काकडे आदी मंडळी त्यांच्याबरोबर होती. तेव्हा एक हाक त्यांच्या कानावर आली, महाराज माझा न्याय करा, महाराज माझा न्याय करा. एक वृद्धग्रस्त त्यांच्या मागे पळत होता. महाराज घोड्यावरून पाय उतार झाले आणि त्यांनी विचारलं बाबा काय पाहिजे तुम्हाला. राजा असं असं झालं, आमच्या गावच्या गुजर पाटलांनी माझ्या मुलीवर अत्याचार केला, तिने जीव दिला, मला न्याय पाहिजे. पाटलाला शासन झालं पाहिजे कारण शासन त्या काळामध्ये होणं फार अवघड होतं. प्रजा अशी आधांतरी असायची, कोणीच त्यांचा राजा नाही. कोणी यावं, मारावं, जोडावं, लुटावं, पिटावं अशी अवस्था होती. आणि मग हे म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं चला आमच्याबरोबर. लाल महालामध्ये इथं आणलं त्या वृद्धग्रस्ताला आणि त्याला विचारून घेतलं काय झालं. आणि मग येसाची कंक महाराजांनी बघा माणसं कशी मिळवली होती. ज्याला कार्य करायचे त्याच्याकडे उत्तम माणसं पाहिजे. आज या मुलांनी हा शिवजयंती उत्सव सुरू केला किंवा हे 2-3 दिवस मी पाहतो हे काम करतायत, अशी शक्ती एकत्र आली की चांगलं कार्य होतं. शिवाजी महाराजांना असेच मावळे गोळा केले, असेच सवंगडी गोळा केले आणि त्याच्यातून एक दिव्य शक्ती निर्माण झाली. येसाची कंक. येसाची कंक म्हणजे पुढे तो पायदळाचा सेनापती झाला होता. एक गरीब मुलगा होता. महाराज असे फिरत असताना एका कुस्त्याच्या आखाड्यामध्ये एक मुलगा असं जोरदार कुस्ती खेळत होता
आपल्या प्रतिस्पर्ध्याला 1 मिनिटात चित करत होता किंवा त्याच्या अगोदर. आणि पाहिल्यानंतर महाराजांनी त्याला बोलवून घेतलं. तुझं नाव येसाजी, आडनाव कंग, करतो काय, मोलमजुरी करतो, काय मिळेल ते काम करतो, परिस्थिती काही चांगली नाही, माझ्याबरोबर येतोस? येतो. त्याला लाल महालात आणला, लष्करी शिक्षण दिलं आणि तोच येसाजी कंग पुढं महायुद्धा म्हणून गाणला गेला. एक मातबर असा सरदार होता तो. ते येसाजी कंग त्यावेळेला महाराज सेवेत असताना येसाजीला महाराजांनी सांगितलं, जा गुजर पाटलाला बोलवणं. येसाजी घोड्यावर स्वार झाला, रांजाला गेला आणि पाटलाला सांगितलं, पाटील आपल्याला बोलवलंय महाराजांनी. पाटील, आता पाटील म्हणजे गावचे वतनदार. पाटलाचं गावावरती राजा इतकं राज्य असायचं. देशावर राज्याचं, वतनावर देशमुखांचं आणि गावावर पाटलाचं राज्य, अशी राज्य असेल. त्याच्या पलीकडे काही तक्रार जाण्याची कारण नाही कोणाची. तुम्हाला महाराजांनी बोलवलं म्हटल्यानंतर तो म्हणाला, कोण महाराज? अहो म्हटले, शिवाजी महाराज. मी शिवाजी महाराज वगैरे कोण मानत नाही. मी मानतो ते मलाच मानतो फक्त. मी पाटील या गावचा. इथं आम्ही जे करू ते जनतेने सहन केलं पाहिजे. हे राज्य आमचं आहे, हे गाव आमचं आहे, ही वतनदारी माझी आहे. मी सांगतो तसंच प्रजा करील, मला बाकी काय माहीत नाही, मी येणार नाही. येसाजी तसाच निघाला. येसाजी म्हणजे काही लांबचा ग्रस्त नव्हता. भुतोंडे नावाचं वेला तालुक्यात गाव आहे तिथलाच. पण आता पाटलाच्या पुढे बोलता काय, जर महाराजांनी हुकूम दिला फक्त काय तर त्याला बोलून आणा, काही करायला सांगितलंच नाही. हत्यार चालवायचं म्हटलं तर महाराजांच्या आज्ञा पाहिजे आणि बिन आज्ञेशिवाय गोळीबार करायचा कसा? जसे आता सैनिकाला आज्ञा नसेल तर त्याला काही करता येत नाही. मग आता हत्यार चालवायचं म्हटलं तर महाराज चालवलं, महाराजांच्या परस्पर तर काय उत्तर काय द्यायचं म्हणून तो परत आला. महाराजांचं त्यावेळेस 40-50 माणसाचं पथक लाल महालाभोवती कायम खडा पहारा करत असायचं. त्यात तानाजी होता, सूर्याजी होता, सूर्यराव काकडे होता, गोदाजी जगताप होता, चिमाजी वाघ होता. मगाशी मी सांगितलेले सगळे मावळे तैनात असायचे. सगळी पोरं 20 ते 30च्या गटातली होती, काही फार मोठी नव्हती. आणि मग तानाजी मालुसरे थोडेसे हसले, मिशीवर पालथी मूठ फिरवली, मर्दगडी असा तो लेजंग प्रकृती होती. त्याने पुढे सिंहगड जिंकला हे आपल्याला माहिती. असा मर्द मावळा त्या येसाजीकडे बघून म्हणतो, लेका तुझ्याजवळ कमरेला तलवार होती ना, एक पाटील गुरमीत बोलतोय आणि तो ऐकून घेतो. शिवाजी राजे म्हटले, थांबा, तसं नाही, त्याला मी फक्त बोलवायला सांगितलं. त्याने तेवढं सांगितलेलं केलं. आता तानाजी आणि येसाजी तुम्ही 50 माणसाचं पथक घेऊन पाटलाला जेरबंद करून माझ्या पुढे हजर करा. राजे त्यावेळेला 15 वर्षाचे होते. 15 वर्षाच्या मुलाची बुद्धी किती चालत होती त्या काळात. काय करावं ते कळत होतं, स्वतः निर्णय घेत होते. आणि मोठी माणसं असं म्हणतात की मोठी माणसं लहानपणीच मोठी असतात, तिथं वयाची काही मर्यादा नसते. सगळी मोठी माणसं जी भगवान श्रीकृष्णापासून मोठी झाली ना, ती लहान वयातच मोठी झालेली होती. आणि मग महाराजांनी सांगितलं, त्या पाटलाला उचला आणा आणि आमच्यापुढे हजर करा, म्हणजे त्याला आम्ही सांगू आम्ही कोण आहेत. गेले 50 माणसाचं पथक. थोडीशी पाटलाच्या रक्षकांनी यांना आडवाआडवी केली, पण हे तयार मंडळी होती. यांनी त्यांना सगळ्याला बाजूला सारून पाटलाला बांधून घोड्यावर स्वार करून घोड्यावर टाकून राजांच्या पुढे हजर केलं. आणि राजांनी जाब विचारलं. अगोदर काही तो लगेच तयार झाला असं नाही, पण राजांनी सांगितलं की पाटील तुम्ही गुन्हा केला आहे का नाही. पाटलांनी सांगितलं, गाव माझं आहे, मी काय वाटेल ते करीन. महाराजांनी सांगितलं, वाटेल ती का तुम्हाला इथून पुढे करता येणार नाही, पूर्वी काय केलं असलं तर मला माहीत नाही, इथं राज्य आता इथून पुढे माझं चालेल आणि म्हणून मी सांगतो त्याप्रमाणेच होईल. तुम्ही गुन्हा केला का नाही मला तेवढंच उत्तर पाहिजे. पाटील नंतर कबूल झाले, पण म्हणला मला माफ करा. राजे म्हटले, ठीक आहे तुला मी माफ करतो, पण जी मुलगी मेली तिला तू परत आणून द्यायचं. मेली का काय मला माहीत नाही, पण नसेल मेली तर तुला हजर कर, मी तुला सोडून देतो. नाही महाराज, तिला मी आता कशी आणू, ती नसेलच आता. मग महाराजांनी सांगितलं शेवटचं की काय हरकत नाही. महाराजांनी टाळी वाजवली आणि 2 माणसं महाराजांच्या पुढे येऊन उभे राहिली. महाराजांनी त्याला आज्ञा दिली, याचे हात पाय कलम करा, चौरंग करा,
इतिहासामध्ये असा शब्द आहे, त्याचा चौरंग करा. म्हणजे कोपरापासून 2 हात तोडायचे आणि गुडघ्यापासून 2 पाय तोडायचे आणि याला फेकून द्या हातपाय तोडून आणि शिक्षा अंमलात आणली. काय शिक्षेचा परिणाम झाला असेल? आज लोकशाहीचं युग आहे, आता अशा शिक्षा होत नसतात. कोर्ट कचेऱ्या होतात, सुप्रीम कोर्टापर्यंत जातात, आरोपी सुटतात किंवा शिक्षा होते, काही होते. असं फार दीर्घ काल चालतं. पण त्या काळामध्ये शिक्षा अशाच अंमलात आणल्या जायच्या. जशी करणी तशी भरणी महाराजांची ही नीती होती. महाराजांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे पाटलाचे हातपाय तोडले आणि त्याच्या भावाला बोलावून घेतलं आणि त्याला सांगितलं की तुझ्या भावाने जी करणी केली त्याची शिक्षा आम्ही दिली, त्याचा सांभाळ तू करत असला तर त्या पाटीलकीचं वतन तुझ्या नावावर करतो. आणि मग सोनाजी गुजर त्या पाटलाचं नाव, त्याच्या भावाचं, त्याच्या नावे ते पाटीलकीचं वतन करून दिलं आणि महाराजांनी त्याची रवानगी केली. आता ही बातमी मावळात पोचली, ही बातमी पुणे जिल्ह्यात पोचली, ही बातमी स्वराज्यात पोचली, तर त्याचे परिणाम काय झाले? उभा मावळ हादरला. एक मुलगा 15-16 वर्षाचा आपल्या जहागिरीचा कारभार करताना जर कुणी चूक केली तर काय शिक्षा करतो? आणि मग तेव्हापासून स्त्रियांना बरेच दिवस येऊ लागले. अशा अनेक घटना घडल्या. प्रत्येकमध्ये त्यांनी महाराजांनी अशा शिक्षा सुनावल्या. स्त्री हिंदू असो, मुसलमान असो, लहान मुलं असो, कुठल्याही धर्माच्या माणसाला त्रास द्यायचा नाही. आमचं जे युद्ध आहे ते हिंदू मुसलमानाचं नसून आमचं जो संघर्ष आहे तो हिंदू मुसलमानाचा नसून हा संघर्ष राजकीय आहे. राजसत्ता आम्हाला नष्ट करायची, इथं चांगलं राज्य आणायचं. तर राज्य कुणाचं असेल जे अन्याय अत्याचार करत असेल त्याला फेकून द्यायचं. स्वराज्याला पैसा लागत होता आणि मोगल किंवा आदिलशहाचे सरदार सुभेदार यायचे, आमच्या लोकांना लुटायचे. विशेषतः हा मावळ जो पट्टा आहे या पट्ट्यामधल्या लोकांना जास्त भोगावं लागलं, कारण इथं संघर्ष सुरू झाला. घरदारं पेटून द्यायची, जनावरं शेतात सोडायची, महिला भगिनींना त्रास द्यायचा, अशी टोळधाड यायची. कुणाच्या जीवनाची शाश्वती नव्हती. आणि म्हणून महाराजांनी हे युद्ध सुरू केलं आणि ह्या युद्धामध्ये मग महाराजांनी त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं. एकदा महाराजांनी कल्याण भिवंडी इथला एक सुभेदार होता, सुभेदार अहमद. त्यांनी खजिना 1-2 कोटीचा तयार केला लोकांना लुटून आणि तो घेऊन विजापूरला जाणार होता. महाराजांनी आपल्या एका सरदाराला बोलवलं, त्याचं नाव आबाजी सोनदेव. आणि आबाजी सोनदेवला सांगितलं, आबाजी 200 माणसं घ्या बरोबर आणि कल्याण भिवंडी मारा, त्या सुभेदाराला कैद करून आमच्या पुढे हजर करा. मारला गेला तर मारा, जगला तर कैद करून आमच्या पुढे हजर करायचं. आबाजी सोनदेवनं छापा मारला, सुभेदाराचा मुलगा मारला गेला, सुभेदार कैद झाला, खजिना लुटला गेला आणि या लुटीमध्ये त्या सुभेदाराची सून सापडली. आता वास्तविक तिचा काही दोष नव्हता असं सांगतात. ती पेटाऱ्यामध्ये बसली होती. कदाचित त्या सगळ्या लोकांना कैद केलं म्हणून त्या कैदेमध्ये ती आली असेल. मुद्दाम काही तिला आणली नाही, पण आमच्या इतिहासकारांनी कुठं कुठं तिचा तो विचार वेगळे मांडले की मुद्दाम तिला आणले, मग आबाजी सोनदेवनं महाराजाच्या पुढे उभी केली वगैरे असल्या गोष्टी नाही. महाराजांनी स्त्रियांचा खूप आदर केला. मोगल किंवा इतर यवन राजे काय करायचे की स्त्रिया सापडले त्यांच्या जनानखान्यात पोचवायचे. तशी गोष्ट नव्हती. शिवाजी राजांच्या पुढे या सगळ्यांना हजर केल्यानंतर महाराजांनी पहिल्यांदा आबाजी सोनदेवचे अभिनंदन केलं. पण दुसरी गोष्ट महाराजांना खटकली. ती मुलगी महाराजांच्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान असेल. महाराजांचं वय किती 20 वर्षाचं, मुलगी असेल 15-16 वर्षाची. तिचा नवरा मारला गेला होता चकमकीत आणि ती समोर येऊन उभी राहिल्यानंतर इथं सुंदर मुसलमान स्त्री गोशामध्ये असलेली ते पाहिल्यानंतर महाराजांनी त्या आबाजी सोनदेवला विचारलं, या मुलीला इथं का आणलं? आता त्याला काही उत्तर देता आहे ना. त्यांनी सांगितलं की चुकून आले असेल, सगळ्याला कैद केलं, त्याच्यातही ते आले. त्यावेळेला एका कवीनं वर्णन केलंय. काही लोक, काही इतिहासकार या उदाहरणाला आक्षेप घेतात, पण मला वाटतं याच्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही. कारण इतिहासाचा, शिवचरित्राचा मागोवा भरपूर घेतलेला आहे. काही ठिकाणी ते उदाहरण मिळतं आणि मग महाराजाच्या तोंडून जी वाक्य बाहेर पडली ती अशी आहे, अशीच आमची आई असती
अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही झालो असतो सुंदर बदले छत्रपती. आता त्या कवीन लिहिलं त्यांनी काही चुकीचं लिहिलं. सौंदर्याच्या कल्पना अनेक असतात. काही माणसं वरून जरी सुंदर नसली तर आतून सुंदर असतं. मन सुंदर ते शरीर सुंदर, शरीर पुष्कळ सुंदर आहे, मन नाही सुंदर तर काय उपयोग. तेव्हा जिजाऊबाई साहेबानं जे महाराजांना सांगितलं होतं तसं त्या मुलीच्या बाबतीत महाराज वागले आणि म्हणाले अशीच आमची आई असती सुंदर रूप होती, आम्ही ही झालो असतो. मग तिला मातीची उपमा दिली आणि तिचा सत्कार करून तुला कुठे जायचे, विजापूर जायला परवानगी आहे. तिच्या सासऱ्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले, आनंद असू. कारण या मोगली आणि यवनी लोकांना माहिती होती की स्त्री हाताशी आली पळवायची आणि जनानखान्यात टाकायची. आणि हा इतका तरुण राजा काय सांगतो, मासाहेब तुम्हाला कुठे जायचे तिकडे आम्ही सोडतो. आणि ते पाहिल्यानंतर त्या सुभेदार अहमदच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहिले आणि त्यांनी सांगितलं, राजे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, खुदा आपको लाख लाख उम्र बक्षे, लाख लाख उम्र बक्षे, आयुष्य तुम्हाला परमेश्वर उदंड देव. असं शत्रूंनी सुद्धा मुसलमानांचा एक आशीर्वाद दिला. मुसलमानांचा एक इतिहासकार काफी खान नावाचा, या काफी खाननं एके ठिकाणी असं लिहिलंय, शिवाजी चारित्र्य संपन्न आहे, शिवाजीचे सैनिक चारित्र्य संपन्न आहे, सरदार चारित्र्य संपन्न आहेत. शिवाजीची आज्ञा असते कुठल्याही स्त्रीला उपद्रव करू नका, धर्मग्रंथाला हात लावू नका, धर्मस्थळाला हात लावू नका, सगळ्याची सन्मानाने वागा. आणि त्याप्रमाणे त्याचे सैनिक वागतात आणि म्हणून तो युद्धामध्ये विजयी होतो. बघा हे महत्त्वाचं आहे. युद्धामध्ये विजय काय फक्त ताकदीने नाही होत. तुमच्या अंगी शक्ती आहे, मग अफजल खानाच्या अंगी रेड्यासारखी शक्ती होते. मग महाराजांच्या पुढे तो का मारला गेला, याचं कारण आहे की नीती नव्हती. अफजल खानाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. विजापूरपासून 5 किलोमीटरवर अफजलपूर नावाचं गाव आहे. अफजलपूर त्याच्याच नावाने ते गावाला नाव पडलं. तिथं 63 बायकांची थडगी आहे. थडगी आहे. आता ती बायकांची आहे त्याचा नंतर शोध लागला. मेंदळे नावाचे एक इतिहासकार आहे, त्यांनी शोध घेतला तर ती 63 थडगी त्यांना आढळली. आणि मग त्यांनी संशोधन केल्यानंतर त्यांना असं कळलं की अफजल खानाच्या बायकांची थडगी आहे. एवढ्या 63 बायका का मारल्या त्यांनी. तो शिवाजीवर चालून निघाला जेव्हा, तेव्हा त्याला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तू जर शिवाजीवर चालून गेला ना तर परत येणार नाही. खात्रीने तुला सांगतो, जो माणूस मावळात घुसेल, जो माणूस शिवाजीच्या राज्यात घुसेल, तो आतापर्यंत मेलेला आहे, त्याच्यात तुझा नंबर लागेल. तर त्याला गर्व मोठा होता ताकदीचा. त्यांनी दरबारामध्ये विडा उचललेला होता शिवाजीला ठार मारण्याचा. याच अफजल खानाने शहाजी राजाला कैद केलं होतं. त्यांची विजापूर शहरातून दंड काढलेली होती. आणि त्या अपमानित झालेल्या शहाजी राजानं शिवाजी राजांना सांगितलं होतं की राजे, आम्ही जगलो वाचलो तर अफजल खान आणि बारजी घोरपड्याला त्यांनी केलेल्या गोष्टीची शिक्षा देऊ, आमच्या अपमानाचा सूड घेऊ. पण जर आम्ही वाचलो नाही तर तुम्ही बाजी घोरपडे आणि अफजल खान यांचं उसणं तुम्ही फेडायची. आणि तसंच झालं. शहाजी राजांना पुढे आयुष्य लाभलं नाही. शिकारीला गेले असताना तंजावरच्या तिकडे होतेगिरी नावाचं गाव आहे, तिथं घोड्याच्या पाय विलीत अडकला आणि राजे डोक्यावर पडले आणि गेले. महाराजांना अतिव दुःख झालं, पण त्यांच्या लक्षात एक गोष्ट राहिली, पुत्र कसा असावा शिवाजी राजासारखा. की वडिलांनी सांगितलं होतं या दोघांनी माझा अपमान केला, मुद्दाम कोणाला मारा म्हणून नाही सांगितलं, यांनी दोघांनी माझा अपमान केला, अवमान केला. विजापूर शहरातून शहाजी राजासारख्या इकडे मातब्बर सरदाराची दिंड काढायची सेनापतीची, आणि ते बेसावध होते म्हणून सापडले नाही. तर ते काही सापडले असते का. त्यांच्याकडे 20,000 फौज असायची खडी, पण गोळी गुलाबीत त्यांनी कैद केलं आणि आणलं आणि आदिलशहाने त्यांना पुढे किल्ल्यामध्ये ठेवलंय मग सांगितलं. तर अशा शहाजी राजांनी जे सांगितलं होतं ते त्यांच्या डोक्यात होतं. आणि म्हणून शिवाजी राजानं अफजल खानही मारला आणि पुढे बाजी घोरपड्यानंही मारलं. तर त्या अफजल खान शिवाजीवर जो चालून आलेला होता, त्या अफजल खानाने काय करावं, आपल्याकडे शिवाजी महाराज स्त्रियांना कशी वागणूक देत होते, आणि अफजल खानाने आपल्याच बायकांचं काय केलं. 63 तडगी बांधण्याची वेळ त्यांच्यावर आली. तिथे एक तळ आहे किंवा विहीर म्हणा मोठी. अफजल खान काय करायचा, त्याची ताकद एवढी होती रेड्यासारखी की एक कानावर मारली तर ती बाई मारायची,
आणि त्या तळ्यामध्ये किंवा त्या विहिरीत टाकायचं. असं करता करता 63 बायका त्यांनी मारल्या. त्याला विचारला होतो मी, याला का मारतं? बरं त्याला विचारण्याची तरी ताकद कोणाची, पण कोणीतरी विचारलं तो सांगायचा, मी जर मेलो तर या बायका दुसऱ्याशी निकाह करतील, माझा अपमान होईल म्हणून ह्याला मारून टाक. अहो म्हणले तुम्ही नाही मेला आणि परत आला तर कुठं दुसरे आणू ना 5-50. म्हणजे अशा वृत्तीची ही माणसं होती, राक्षसी, सैतानी. आणि मग महाराजांनी नेमका अशा माणसांना जरब बसावी त्याचा वचपा महाराजांनी काढला. अफजल खानाला 40,000 फौज घेऊन आलेल्या अफजल खानाला महाराजांनी प्रतापगडात याला भाग पाडलं. महाराजांनी नाटक केलं. महाराजाजवळ 10,000 फौज होती, अफजल खानाकडे 40,000. आपल्या अनेक नामांकित मराठी त्यांच्याकडे सरदार होते अफजल खानाबरोबर, माने, घाटगे, भोसले, पवार. आणि मग असे सरदार, आणि ते शिवाजी राजाचे चुलते मंबाजी भोसले त्यांच्याबरोबर आले होते. अफजल खानाला तिथं आणला, गोड बोलून आणला भेटीला. अफजल खानाने कपट केलं, मागची तलवार काढली आणि शिवाजी राजाच्या डोक्यावर घातली. पण राजे खूप सावध होते, त्यांना माहीत होता हा असाची. जिरेटोप होता लोखंडी, पण अफजल खानाची ताकद एवढी होती की त्या लोखंडी जिरेटोपवर मारलेली तलवार राजांच्या मस्तकामध्ये घुसली, जखम झाली. पण शिवाजी राजे सावध होते. वाघ नखाने आणि एका बिचव्याने अफजल खानाचं पोट फाडलं आणि अफजल खान ठार झाला. आणि त्यावेळेला अफजल खाना ठार झाल्याबरोबर त्याचा सय्यद बंडा नावाचा बॉडीगार्ड महाराजावर चालून आला आणि वार करणार. तर महाराजांच्या जवळ एक त्यांचा बॉडीगार्ड होता, एक अंगरक्षक होता, त्याचं नाव होतं जीवा महाला. त्याने वरच्यावर त्याचा हात उडवला आणि सय्यद बंडाला आणखी एक पट्टा मारला आणि सय्यद बंडा पुढं उठलाच नाही. अफजल खान पोट बाहेर पडलेला असताना आत खोचून शेला बांधून पळाला. संभाजी कावजी कोंढाळकर नावाचा अफजल खानासारखा शिवाजी महाराजांचा तगडा असा बॉडीगार्ड होता. बाहेर जाऊन त्यांनी तलवारीने त्याचं डोकं मारलं आणि ते राजगडावरती राजमातेच्या पुढं हजर केलं की मासाहेब राजे, थोरल्या महाराजांचा अपमान करणारे अफजल खानाचा महाराजांनी असा सूड घेतला. जिजाऊबाई साहेबांना काय म्हणावं? आपल्याकडे सर्वसामान्य स्त्री काय म्हणली असती, मेला मुर्दा बरं झालं, त्याचं उलटला वगैरे 4-10 शिव्या देऊन त्याला डोक्यावरती लाथा मारून मोकळं केलं असतं. महाराज त्या जिजाऊबाईसांनी तसं केलं. सन्मानानं एका कोनाड्यामध्ये राजगड्याचा त्याचं दफन करा, त्याला सन्मानानं मृत्यू दिला, सन्मानाने त्याचं दफन केलं. अशा जिजाऊबासाहेब मासाहेब होत्या. शत्रूचं शत्रुत्व करायचं नाही, शत्रूला सन्मानानं वागवायचं. या अफजल खानाच्या लढ्यामध्ये अफजल खानाची 2 मुलं नेताजी पालकरनं पकडून शिवाजी राजाच्या पुढे हजर केली. आता बघा तुम्ही, शत्रूला अफजल खानाला मारलं, अफजल खानाचं सैन्य वाट फुटेल तिकडं पळत सुटलं. महाराजांच्या शिलेदारानं सरदारानं एवढं जोरात आक्रमण केलं की त्यांना पळता सुद्धा आलं नाही. कित्येक मारले गेले. आणलेलं सगळं युद्ध साहित्य जागेवर ठेवलं. म्हणून जगाच्या इतिहासामध्ये प्रतापगडच्या युद्धाला एवढं महत्त्व आहे की प्रतापगडच्या युद्धामध्ये शिवाजी महाराजाला एवढं साहित्य मिळालं, उंट, हत्ती, घोडे, तलवारी, तोफा, एवढं युद्ध साहित्य होतं. ते कोणाला घेऊन जाता नाही आलं. परत 40,000 फौजेने आपलं सगळं साहित्य टाकून पळ काढला. आणि अफजल खानाची 2 मुलं सरसेनापती सरनौबत नेताजी पालकरला सापडली, महाराजांच्या पुढे हजर केली. आता नेताजीला वाटलं की अफजल खानाची मुलं आहे म्हणून शिवाजीराजे त्यांना टार मारायला आज्ञा करतील. महाराज म्हणले त्यांचा काही दोष नाही, आमचं वैर अफजल खानाशी होतं, त्यांच्या मुलाशी नाही, स्त्रियांशी नाही. त्यांना मोकळं करा, मुक्त करा आणि विजापूरला जाऊ द्या. ही महाराजांची नीती होती. शत्रूची सुद्धा, शत्रू किती दिलदार असावा त्याचं ते उदाहरण आहे. अशा प्रकारे महाराजांनी अफजल खानाला ठार मारल्यानंतर आणि त्या 63 बायकाची थडकी अफजल खानाने अगोदरच करून ठेवली होती. तर हे महाराज मी मगाशी सांगत होतो की ती सुभेदाराच्या सुनेला सोडून दिलं. अशा अनेक उदाहरणे. महाराज सुरतेवर गेले, त्यांनी सुरतेवर आक्रमण केलं. सरदार सैनिक यायचे, लुटायचे आणि आपल्या लोकांना नागवायचे. तेव्हा महाराजांनी ठरवलं की स्वराज्यासाठी आता निधी उभा करायचा. आता निधी उभा करायचा म्हणजे काय करायचं? शत्रू मुलखातून लूट आणली पाहिजे. महाराजांनी सुरतेवर आक्रमण करायचा धाडसी निर्णय घेतला. सुरत म्हणजे काही जवळपासचं बंदर नाही, गुजरातमधलं एक संपन्न बंदर, औरंगजेबाची बाजारपेठ
आणि श्रीमंत लोकांचं शहर लुटायचं. लुटायचं म्हणजे काय चेष्टा आहे का? त्याच्याभोवती एवढा मोठा कडा पहारा, 3000 सैनिक घेऊन इनायत खान नावाचा सुभेदार तिथं होता. जागोजाग मोगलांचे पहारे होते, सरदार होते आणि त्याच्यातून वाट काढत सुरतेवर 1000 किलोमीटर पुढे जायचं. पण महाराज जगातले उत्तम सेनापती होते. मग सांगितलं सेनापती कसा असावा? वेगवान हालचाली. थोरल्या बाजीरावाविषयी सांगितलं जातं की ताशी 40 मैलांनी घोडे दिल्लीकडे दौडायचे. महाराजांनी राज्यक्रांती केली ही एवढी की संपूर्ण भारतभर आज मराठ्यांचं राज्य पुढच्या काळामध्ये पसरलं. मराठ्याच्या बरोबर औरंगजेब 27 वर्ष लढला आणि महाराष्ट्रात मरावं लागलं. महाराजांनी पेटवलेलं स्फुल्लिंग असं पुढच्या पिढीला प्रेरणा देत राहिले की भारतभर मराठ्यांचा वचक बसला. राजस्थानपर्यंत आटकेपार मराठ्यांनी पुढे झेंडे फडकवले. त्याचा पाया शिवाजी महाराजांनी घातलेला होता. मी काल एका कार्यक्रमाला गेलेला असताना एक माणूस मला छत्तीसगडचा भेटला. छत्तीसगड हिंदी पट्ट्यातला माणूस. आणि बोलता बोलता मी त्याला विचारलं की आप कहाँ के? नाही ते छत्तीसगड का हूँ लेकिन मैं मराठा हूँ. मला आश्चर्य वाटलं. इंदोरला मराठा आहेत, भोपाळला मराठा आहेत, ग्वाल्हेरला मराठा आहेत, गुजरातमध्ये बडोद्याला मराठा आहेत, झाशीला मराठा आहेत, बुंदेलखंडात मराठा आहेत, तर छत्तीसगडला मराठा, पानिपतावर मराठे आहेत, नागपूरला मराठे. त्यांनी सांगितलं नागपूरचे रघुनाथराव भोसले यांचं राज्य आमच्या भागात होतं. मी मराठा आहे. आणि मला तिथं मराठी कुटुंब किती आहेत? भरपूर आहेत. म्हणजे मराठ्याचं राज्य शिवाजी महाराजांनी पेटवली. स्वातंत्र्याची ज्योत कुठपर्यंत पोहोचली बघा. आजही मराठा समाज तिथंच स्थायिक आहे. इंदोर, ग्वाल्हेर या सगळ्या ठिकाणी. म्हणजे हे राज्य महाराजांची दूरदृष्टी केवढी होती. त्यांनी असं राज्य निर्माण केलं की भविष्यामध्ये त्याचा वटवृक्ष व्हावा. महाराज सुरतेवर चालून गेले आणि सुरतेपासून 1 मैल किलोमीटर अंतरावर पोहोचल्यानंतर त्यांनी तिथल्या सुभेदाराला इनायत खानाला निरोप पाठवला की मला युद्ध करण्यात रस नाही, मला कोणाचा रक्तपात करायचा नाही. माझ्या राज्यातून तुमच्या सरदार सुभेदाराने आणलेली लूट 2 कोटी रुपये मला जर दिले तर मी इथून परत जाईल. काय करावं? त्या महाराजाचे सैनिक सरदार इकडं प्राणपणाने लढत होते. असला कुठलाही सरदार महाराजांचा म्हटला नाही की महाराज हे कसं काम आहे, या पारा उघडे नाही. महाराजांनी शब्द टाकायचा आणि त्या सेनापतीने सरदारांनी झेलायचा. वेढात दौडवले वीर मराठे साथ, हे जे गाणं लागतं ना त्यातला महाराजांचा सरनावबत प्रतापराव गुजर शत्रूवरती समोर असलेल्या 40,000 फौजेच्या बहलूल खानाच्या राग डोक्यात घेऊन तुटून पडला आणि ते 7 मारले गेले. अशी माणसं होती बघा. राग आला तर शत्रूवर बेभान होऊन तुटून पडायची. महाराजांची आज्ञा झाली नाही म्हणायचं नाही. नाही शब्द महाराजांच्या कोशात नव्हता. आणि इकडं हा मोगलांचा सुभेदार शिवाजी राजाचा निरोप आल्यानंतर काय करावं त्याने? तो किल्ल्यामध्ये जाऊन बसला. जे व्यापारी पैसे देतील त्यांना किल्ल्यामध्ये घेऊन गेला. 3000 सैनिक होते त्यांना किल्ल्यामध्ये घेऊन गेला आणि दरवाजे बंद केले. म्हणजे जनतेचे रक्षक असलेले सैनिक किल्ल्यामध्ये जाऊन बसले. त्यांचा सुभेदार सरदार सेनापती किल्ल्यामध्ये जाऊन बसला. स्वतःचं रक्षण त्यांनी केलं. त्याला माहिती होतं शिवाजी नाव हे काही साधी गोष्ट नाही. ज्याचा भारतभर दबदबा, ज्याने अफजल खान पाडला, ज्याने शाहिस्ते खान तोडला, अशा राजा आपल्या इकडे येतोय म्हटल्यानंतर आपण त्याला तोंड देऊ शकणार नाही. आपण त्याने समेट तर करता आला असता तेही नाही. किल्ल्यात जाऊन बसला. आणि मग राजाने प्रतापराव गुजराला सांगितलं सेनापतीला दरवाजे तोडा, किल्ल्यामध्ये प्रवेश करा. सुरत शहरामध्ये कोट होता, कडे कोट बंदोबस्त असायचा, पण बंदोबस्त देणारे पळाले, फक्त कोट राहिला आणि दरवाजे तोडले गेले आणि सैनिक सगळे आत घुसले. जागोजाग चौक्या बसवल्या गेल्या. महाराजांनी आपल्या सेनेला आज्ञा दिली होती स्त्रिया, मुलं कोणत्याही जाती धर्माची असोत त्यांना उपद्रव होता कामा नये. ज्या घरामध्ये करता माणूस नाही त्या घराला उपद्रव होता कामा नये. जे श्रीमंत व्यापारी आपोआप पैसे आणून देतील त्यांना त्रास द्यायचा नाही. जे पळून जातील त्यांना पकडून आणायचं. चांगल्या आज्ञा मिळालेल्या होत्या. सगळ्या व्यवस्थित, नैतिक दृष्टीने सगळ्या चांगल्या. आणि मग एका घरावरती एक माडी तिथं होती. त्या घरामध्ये एक 25-30 वर्षाची स्त्री
आणि 2 तिची लहान मुलं होती आणि ती रडत होती. मुलंही रडत होती आणि आई रडत होती. शिवाजी आला म्हटल्यानंतर संकट आलं. त्या शिवाजी आला म्हटल्यानंतर संकट आलं, दुसरे काही नाही. आणि मग आता आपलं काय होईल? घरामध्ये कर्ता पुरुष नव्हता, बाई विधवा होती. आणि मग तिथं 4 मावळी पगडी घातलेले, बाराबंदी, तंग तुमान, हातामध्ये भाले घेतलेले, मिशा पिळलेले, पाठीवरती ढाल, कमरेला तलवार, अशा सुसज्ज सैनिक वेशामध्ये 4 तरुण मावळे येऊन तिच्या घराच्या खाली येऊन उभे राहिले. भाले घेऊन त्यांनी पहारा सुरू केला. बाई घाबरल्या. मराठी कुळधर्म कसा असावा त्याचं हे उदाहरण आहे. कुळधर्म मराठी असा. आणि तिथं आल्यानंतर तास झालं, 2 तास झालं, 4 तास झालं, 8 तास झालं, एकही माणूस वर येईना, दम देईना, लुटमार करीना. पोरं रडत होती, आई रडत होती. त्या बाईला राहावलं नाही. किती वेळ दम काढायचा? त्यांना काय करायचं ते करून जाऊ दे, आपलं घर सोडून घेऊन जाऊ बाहेर निघून. म्हणून त्या बाई खाली आल्या आणि त्या सैनिकाला म्हणाल्या, तुम्ही सकाळपासून इथं उभा आहात, तुम्ही वर येऊन एकदाच आम्हाला मारूनच टाका. आम्हाला माहिती तुमचा राजा मारून टाकायला सांगतो. त्या सैनिकाने त्या बाईला नमस्कार केला. म्हटलं, बाईसाहेब, आम्ही तुम्हाला इथं मारायला नाही आलो, तारायला आलो. आमच्या महाराजाचा सक्त हुकूम आहे, ज्या घरामध्ये पुरुष माणूस करता नाही त्या घराला संरक्षण द्या. आमच्याच लोकांकडून कदाचित त्यांना माहीत नसताना तुम्हाला त्रास होईल म्हणून आम्ही इथं आलोय आणि म्हणून इथं पहारा करतो. त्या बाईला परमेश्वर पावल्यासारखं वाटलं. डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले. बाई वरती गेली, आपल्या कच्च्या बच्चांना जवळ घेतलं, कवटाळलं आणि डोळे पुसले. समोर असलेल्या येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेला तिने साकडं घातलं की हे आकाशातील बापा, तू खऱ्याच अर्थाने आज पावला. शिवाजी राजा असा आहे ते आत्ता आम्हाला कळलं. असे होते छत्रपती. आणि ते मावळे खरोखरच तिच्या रक्षणाला आलेले होते. हे घर होतं मोहनलाल पारेख नावाच्या एका व्यापाऱ्याचं, जो धार्मिक होता, ज्याने लोकांना चांगली मदत केली होती. महाराज चांगल्या माणसाची कायम दखल घ्यायची. शत्रूच्या मुलखात 1000 किलोमीटरवर असलेल्या घराची माहिती घेऊन त्या घराला उपद्रव द्यायचा नाही. ते घर शत्रूचा असो, मुसलमानाचा असो, ख्रिश्चनांचा असो, कुठल्या जाती धर्माचा असो, ते बघायचं नाही. असे शिवाजी महाराज होते. महाराजांनी लुटमार केली, स्वराज्यासाठी केली, स्वतःसाठी नाही केली. महाराजांचा पैसा स्वतःचा कधी महाराज म्हणत नसायचे. आलेला पैशाचा हिशेब त्यांच्या कोषाध्यक्षाकडे असायचा आणि सरकार कामासाठी तो खर्च केला जायचा. सैनिकाचे पगार असो, काही असो. युद्धावर गेलेले सैनिक जर मारले गेले तर त्यांचं पुनर्वसन महाराज करायचे. आपल्याकडे असं कधी कधी ऐकायला मिळतं की मिलिटरीत माणूस जातो, त्याचा पत्ता लागत नाही, मग तो मेला का जगला. मग 25 वर्ष त्या बाईला पेन्शन मिळत नाही, कुटुंबाचे आभाळ होते, भीक मागायला लागतात. असं उदाहरणमध्ये एक होतं. शिवाजी महाराजांचं तसं नव्हतं. कनेरगडचा किल्ला लढवताना रामजी पांगेरा नावाचा किल्लेदार पडला. बघा महाराजांची माणसं कशी होती त्याचं उदाहरण सांगतो. आणि महाराजही कसे होते ते तर तुम्हाला मी सांगतच आलो. पण महाराज असे होते म्हणून त्यांच्या अनुयायी असे होते. नेता जसा असेल तशी माणसं तयार होतात. उत्तुंग व्यक्तिमत्वाचे नेते असतील तर अनुयायी आपोआप त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालतात. या गडामध्ये 900 मराठा सैनिक होते, मावळे होते. मावळे म्हणजे मावळाचे फक्त. मावळा ही काही जात नाही आहे. कोणत्याही जाती धर्माचा असला तर त्याला मावळा शब्द. ते देशमुख असो, मराठा असो, नाही तर न्हावी असो. मगाशी मी सांगितलं ना की महाराजांनी जातपात कधी पाहिलं नाही. गुणी माणसाला महाराजांनी पुढं आणलं. अफजल खानाच्या वधाच्या वेळेला जो जीवा महाला बॉडीगार्ड होता महाराजांचा, तो नाभिक होता. आणि शिवा काशीत नावाचा एक होता, तो नाभिक होता. हे दोघेही दांडपट्टा खेळण्यात पटाईत होते. महाराज माणसं निवडताना मगाशी मी जसं येसाजी कंकाचं सांगितलं तसं पुण्यामध्ये वरातीत एका माणसाला त्यांनी दांडपट्टा खेळताना पाहिलं. त्याला जवळ बोलवलं, तुझं नाव काय? म्हटलं मी जीवा महाला. जीवा महाला म्हटल्यानंतर नाभिक हे महाराजांच्या लक्षात आलं. तू काय करतो? काय नाही म्हटलं, मी जेद्यांच्या सैन्यात. महाराजांनी त्याला मागवून घेतलं जेद्यांकडून, आपल्या सेवेत घेतलं. त्याला तो शूर होता आणि त्याला आपला अंगरक्षक नेमला. अटीतटीच्या युद्धामध्ये अंगरक्षक महाराजांचा कोण होता?
एका नाभिक जातीचा माणूस होता. महाराजांनी असा भेदभाव केला नाही. ज्याच्या अंगी जे गुण त्याला प्रोत्साहन दिलं. जगाच्या इतिहासामधलं हे एकमेव उदाहरण आहे की महाराजांच्या फौजेमध्ये बहेरचे नाईक रामसी होता आणि शिवा काशीदान जीवा माला नाभिक होते. धनगर समाजाचे होते, सगळ्या समाजाचे होते, मागासवर्गीय होते, पुढारलेले होते, देशमुख होते, शहानुकळी मराठा होते. अशी सगळ्या जाती धर्माची फौज महाराजांनी. आणि विशेषतः मी सांगतो की महाराजांच्या सेनेमध्ये जे मुसलमान होते ना, तेही त्याच इमानदार पद्धतीने महाराजांच्या महाराजांचा अंगरक्षक होता सिद्दी इब्राहिम. अफजल खानाच्या लढ्याच्या वेळेला महाराजांचा बॉडीगार्ड कोण असावा? सिद्दी इब्राहिम. महाराजांचा सेनापती कोण होता? तर तोही एक मुसलमान नाविक दलाचा प्रमुख होता, दर्या सारंग दौलत खान. आणि महाराजांची फौज ज्या वेळेला 1.25 लाख होती तेव्हा नूर खान बेग नावाचा सेनापती महाराजांनी निवडला होता, तो मुसलमान होता. आणि महाराजांचे एक गुरु होते, जसे रामदास स्वामी गुरु मानतात, तुकाराम महाराज मानतात, चिंचवडचे देव महाराज महाराजांचे गुरु, तसे बाबा याकूत खान नावाचे मुसलमान सुद्धा महाराजांचा धर्मगुरू होते. म्हणजे ही महाराजांची दृष्टी होती. जातीपातीच्या पलीकडे बघायची, सर्व लोकांना बरोबर घ्यायचं. म्हणून महाराजांची राज्यक्रांती यशस्वी झाली. महाराजांचं अनुकरण जर आज आपण केलं तर महाराजांच्या अंगी एवढे गुण आहेत. आत्ता आमचं सरकार जागं झालं आणि म्हणायला लागं शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेमध्ये शिकवला पाहिजे. मी इतके दिवस कोणाचा शिकवला? शिकवायला पाहिजेच होता, तो लावायला पाहिजे होता. आता पाठ्यपुस्तकामध्ये इथून पुढे 7वी पर्यंतच्या इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र येईल. आत्ताही आहे का एक 4थीच्या पुस्तकामध्ये. पण निदान शिवाजी महाराज कोण होते लोकांना कळलं पाहिजे ना. काय कळतंय? कुणी वाचत नाही, वाचलं तर फार विचार करत नाही. असे बरेच अनुभव आहेत की बऱ्याचशा लोकांना, आता तुम्ही माझं व्याख्यान ऐकल्यानंतर 4 गोष्टी कळल्या. व्याख्यान जर ऐकलं नाही तर काय कळतंय? बाबासाहेब पुरंदरेने एका ठिकाणी असा अनुभव सांगितला. बाबासाहेब पुरंदरे म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थानं शिवचरित्र महाराष्ट्रात पोचवलं. कसं पोचवलं? तर त्यांनी पहिल्यांदा लेख लिहिले, जसे मी लिहिले पेपरला, काही इतर वेगळे वेगळे बाईंनी लिहिले. लेख लिहिल्यानंतर कोण वाचतंय? वाचलं तर वाचलं, नाही तर दिला टाकून पेपर. तर त्यांनी एकदा संपादकाला विचारलं की अहो मी लेख लिहिलेले तुम्हाला कसं काय वाटलं? संपादक म्हटलं खरं सांगू का, मी छापले पण वाचलं नाही. आता आश्चर्य गोष्ट आहे, संपादक वाचत नाही आणि छापून देतो. मग जर संपादकच जर वाचत नाही तर लोक किती वाचतील हो? म्हणून बाबासाहेब म्हणाले की मी व्याख्यानं द्यायला सुरुवात केली. आणि खरोखर त्या माणसाने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्या काळात व्याख्यानं दिली की जेणेकरून निदान लोकांना शिवाजी महाराज कोण आहेत ते कळलं. मी एकदा नळदुर्ग आणि परांडा किल्ले उस्मानाबाद जिल्ह्यात आहेत, लातूर उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा आम्ही केला. असं काही इतिहासप्रेमी मंडळी घेऊन, काही संशोधक घेऊन, त्याच्यामध्ये मी होतो. तिथं गेल्यानंतर एक तरुण भेटला आणि मी त्याला विचारलं, बाबा तुला शिवाजी महाराजाविषयी काय माहिती? खरं सांगू म्हटलं आमच्या भागात काहीच माहिती. शिवाजी महाराजांचं राज्य त्या भागात नव्हतं, तिकडं निजामशाही होती. पण आपण मराठा माणूस आहोत, महाराष्ट्रातले आहोत. राज्य कोणाचं का असे ना, तुम्हाला अभ्यास करता येतो का नाही, वाचता येतं का नाही? मग महाराज समजून घ्यायला काय हरकत आहे? पण नाही. मला एकदा नांदेडहून फोन आला मराठवाड्यातून. माझा फोन नंबर एका पुस्तकामध्ये त्याला मिळाला, शिवव्याख्याता म्हणून. त्याने मला फोन केला, अहो तुम्ही व्याख्यानाला आमच्या इकडे येता का? म्हटलं कुठं? म्हटलं नांदेड. नांदेड कुठं? मराठवाडा. अहो म्हटलं माझं वय तितकं नाही कुठे जाणे इतकं. तुम्ही म्हणताय, मला आनंद वाटला. तुम्हाला माझा नंबर कसा मिळाला? म्हटलं अमुक पुस्तकामध्ये होतं. ठीक आहे म्हटलं. आता तुम्ही सांगा, एका जिल्ह्यामध्ये कमीत कमी एक शिवव्याख्याता असायला काय हरकत आहे का? चरित्र सांगणारा माणूस माझ्यासारखा एक जिल्ह्यामध्ये जरी एक तयार झाला ना, तर शिवाजी महाराजांचं चरित्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाईल. मग मराठवाडा असो, विदर्भ असो, कोकण असो, रायगड असो, नाही तर कुठेही असो. महाराजांचं राज्य कुठं पसरलं? महाराज कुठून आले? वेरूळवरून त्यांचं घराणं आलं, पुण्यामध्ये विसवलं, मावळामध्ये गेलं, शेंगाडावर राहिले, राजगडावर 25 वर्ष राहिले. आणि मग शेवटची वर्षे त्यांची रायगडावर गेले, कोकण कोकणामध्ये मध्ये राजधानी वसवली. कोकण आणि देश यांच्यावरती दबदबा राहण्यासाठी एक मजबूत किल्ला महाराजांनी शोधला आणि तो रायगड.
आणि रायगडवरून महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथं त्यांनी राहिलेले वर्ष राज्य केले. पण तेवढ्यावर महाराज थांबले नाहीत, महाराज दक्षिणेकडे गेले. गोळकोंड्यापर्यंत आम्ही गेलो होतो एकदा सहलीला. मी सहलीच्या निमित्ताने जिथं जिथं गेलो तिथं तिथं महाराज गेले, त्याचा शोध घेतला, माहिती घेतली की महाराज इथं आले होते. इतिहासामध्ये मला सापडलं. मी आग्र्याला गेलो होतो, आग्र्याच्या किल्ल्यात जाऊन आलो. महाराज आग्र्याच्या किल्ल्यामध्ये बंदिस्त झाले, औरंगजेबाने बंद करून ठेवले. आणि ही काही सोपी गोष्ट नव्हती. बाहेर 5000 पठाणाचा पहारा होता. फुलाद खान नावाचा त्यांचा सरदार होता. आणि महाराजांना बाहेर पडणं फार अवघड होतं. महाराज कसे निघाले परमेश्वराला माहिती, किंवा त्यांनाच माहीत, इतकी अवघड गोष्ट आहे. त्या किल्ल्यात पहारा चालू असताना जिवंत माणूस बाहेर येऊ शकणार नाही, इतका कडेकोट बंदोबस्त होता. तरी महाराज बाहेर पडले, पेटाऱ्यातून पडले, पेटाऱ्याबरोबरून पडले, कसेही पडले, पण आले. आणि 1000 किलोमीटरचा प्रवास करत चकवा देत शत्रूला आणि संभाजीला ओळखू नये म्हणून मथुरेमध्ये ठेवलं काही दिवस. आणि राजगडाच्या पायथ्याशी आले. राजगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर त्यांना त्यांच्या लोकांनी सुद्धा ओळखलं नाही. भगवी वस्त्र अंगावरती, दाढी मिशा काढलेल्या, साधू संन्यासाचा वेश घेतलेला. आणि त्यांनी किल्लेदाराला परवानगी मागितली राजगडाच्या. आपल्याच गडावर जाण्याची परवानगी किल्लेदाराला महाराज मागत होते. त्यांच्याबरोबर असलेले तानाजी, इतर काही त्यांचे मावळे सगळे भगव्या वेशात होते. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला किल्ल्यात माँसाहेबांना भेटायचे. 4 महिने झाले आपला मुलगा आला नाही, माँसाहेबांना काही कळेना. पण नेकदार असे नेकीचे लोक होते की 4 महिने महाराज स्वराज्यात नसताना राज्य तंतोतंत महाराजांच्या आज्ञेनुसार चाललेलं होतं. जिजाऊबाई साहेब कारभार पाहत होत्या, नेताजी पालकर कारभार पाहत होते, मोरोपंत पिंगळे कारभार पाहत होते. ही अशी मंडळी मातबर होती की शत्रूला स्वराज्यामध्ये काहीही करता आलं नाही. आणि मग महाराज पोचल्यानंतर परवानगी मिळाली. जिजाऊबाई साहेबांना काही सुचत नव्हतं. राजाने जाऊन माँसाहेबाचे पाय धरले. तर साधू संन्यासी कधी सामान्य माणसाच्या पाया पडतो का? आणि पडला तर ते कसं दिसेल बरं? काही नाही, वडील आपल्या मुलाचे पाय धरतात, आई आपल्या मुलाचे पाय धरते. लहानपणी धरत असेल त्याला फिरण्यासाठी, सरळ करण्यासाठी, परंतु मोठेपणी असं होतं कधी? आणि मग साधू आपल्या पाया पडतात म्हटल्यानंतर शिव 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 म्हणून जिजाबाईच्या तोंडातून शब्द बाहेर पडले, अहो असं काय करताय, असं काय करताय? आणि मग राजे ढसाळ रडले. मातेचं चरण कधी आपल्याला पाहायला मिळेल का नाही हे राजांना माहीत नव्हतं, पण मिळाले. आणि राजे माँसाहेब म्हणून मोठ्याने ओरडले. आणि मग तेव्हा जिजाऊबाई साहेबांचं इथं लक्ष गेलं. कपाळावरती अफजल खानाने मारलेल्या तलवारीचं जी जखम झाली होती ती दिसली. आणि मग उठा राजे, मायलेकरांची भेट झाली. त्यावेळेला महाराजांच्या बरोबर एक मुलगा आला होता आग्र्याहून, त्याचं नाव होतं मदारी मेहतर. हा मुसलमान मुलगा होता. महाराजांना किल्ल्यातून बाहेर पडायला सुद्धा महाराज बाहेर पडल्यानंतर त्यांच्या जागी हिरोजी फर्जद नावाचा महाराजांचा विश्वासू सहकारी झोपला. आणि त्याच्या पायाशी हा मुलगा झोपला बसला होता पाय दाबत. आणि त्याच्यानंतर ते दोघेही महाराज बाहेर पडल्यानंतर हे दोघेही पळून आले. तो महाराजांकडे आला महाराजांच्या बरोबर. आणि महाराजांनी पुढे राज्याभिषेक झाल्यानंतर प्रत्येकाचा काय कुणाचे ज्यांनी जे चांगलं कर्तव्य केलं असेल त्यांचे सत्कार केले, त्याचा केला. आणि त्याला विचारलं की मदारी तुला काय पाहिजे? तो म्हटला महाराज मला काय पाहिजे? तुम्ही साक्षात माझ्या पुढे उभे आहात, मी तुमच्या पुढे बसलेलो आहे, तुम्ही मला देवासारखे भेटलात, मला अजून काय पाहिजे? नाही काहीतरी मागून घे. म्हटलं मला एकच सेवा द्या तुमची. काय सेवा? महाराजांची माणसाची होती बघ. काय सेवा? काय मागत नसेल. मला तुमच्या सिंहासनाची देखभाल करायचं काम द्या, साफसफाईचं काम आहे का नाही? काय मागितलं? दुसऱ्याने इनाम मागितलं असता, जहागिरी मागितली असती. काय रायगड ज्यांनी बांधला तो हिरोजी इंदलकर नावाचा सरदार होता. असं सांगितलं जातं की महाराज मोहिमेवर होते आणि रायगडाचं बांधकाम चाललेलं असताना तिथं राण्यांचे महाल होते, दफ्तरखाने होते. रायगडावर गेलं तर अजून अवशेष मिळतात. त्याच्यानंतर इतर काही बरेच काही होतं, कारखाने होते. आणि त्याचं बांधकाम करताना पैसे कमी पडले. त्यांनी स्वतःची जमीन, घर, वाडा सगळं विकलं आणि ते बांधकाम पूर्ण केलं. आणि हे जेव्हा महाराजांना कळलं, महाराजांनी त्याला विचारलं, हिरोजीराव
काम छान झालंय. बाजारपेठ सजली. गड कसा इंद्राच्या नगरीसारखा. पण तुम्हाला काय पाहिजे? महाराजांना कळलो, त्यांनी जमीन विकली, वाडा विकला, सगळा त्याग केला. महाराज मला नाही काय पाहिजे. नाही असं कसं, काहीतरी मागून घ्या ना, तुम्ही एवढं चांगलं काम केलं. देणार असला ते एकच गोष्ट माग. इथं जे जगदीश्वराचं मंदिर बांधले ना, ज्याच्या दर्शनाला तुम्ही रोज जाता ना, तिथल्या एका पायरीच्या खाली माझ्या नावाची पाटी लावायची मला, की त्या पायरीवरती तुम्ही पाय ठेवून मंदिरात दर्शनाला जाल, तेव्हा तो पाय माझ्या मस्तकावर असेल, माझ्या नावावर असेल, म्हणजे माझ्या मस्तकावरच असेल. एवढंच मला पाहिजे. अशी माणसं होती त्यागी. मगाशी मी उदाहरण सांगत होतो तुम्हाला किल्लेदाराचं, की कनेरगडचा किल्लेदार हा किल्लेदार पडला त्या युद्धामध्ये. 5000 पठाणाची फौज किल्ल्याभोवती गोळा झाली. त्याचं नाव होतं रामजी पांजेरा. बरोबर 900 जवान होते मराठा. मग सांगता सांगता अर्ध राहिलो, मी दुसरीकडे गेलो, पण परत फिरून आलो. तेव्हा हा किल्लेदार जो होता त्याने गड्यांना गोळा केलं, सगळ्या 900 गडी. गड्यानो, आणीबाणीचा प्रसंग आहे, इथं आपण जगणार नाही. कोणाची मरायची तयारी? 900 हात वर झाले. महाराजांचा सक्त हुकूम होता, गड मरेपर्यंत लढवा, गड मरेपर्यंत लढवा. गडातल्या आलेल्या माणसाचं संरक्षण करा, कारण टोळधाडी आल्या तर पायथ्याची माणसं किल्ल्यावर यायची, त्यांचं संरक्षण करायची जबाबदारी असते. तेव्हा गड मरेपर्यंत लढवा त्यांनी सांगितलं सैनिकांना. सैनिक म्हटले ठीक आहे, पगड्या फेकून द्या. दिले. अंगावरचे 12 बंद्या फेकून द्या. पण असे उघड्या बोडक्या अंगाने हर हर महादेवची गर्जना करत हे सगळे मराठे सैनिक बाहेर पडले आणि शत्रूवर तुटून पडले. आश्चर्य वाटलं शत्रूला. त्यांना वाटलं हा किल्ला लढवावा लागेल, दरवाजे उघडले जाणार नाहीत, तोडावे लागतील, किल्ल्यावर आक्रमण करावं लागेल. नाही, किल्ल्यावर आक्रमण करायची वेळच येऊ दिली नाही. हे 900 मराठी वाघ बाहेर पडले. हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत शत्रूवर बेभान तुटून पडले. 2000 पठाण कापून काढले या 900 माणसांनी आणि समर्पण केलं. मारले गेले स्वराज्यासाठी. आणि वार्ता महाराजांना कळली. महाराजांना अतीव दुःख झालं. अरे रे, माणसं मारली गेली, माझे जवान मारले गेले, माझा किल्लेदार मारला गेला, इमानी माणसं मारली गेली. घरोघरी महाराज गेले, त्यांच्या अश्रू पुचले, त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन केलं आणि किल्लेदाराच्या घरी गेले. किल्लेदाराचे वडील होते माझ्या वयाचे. महाराज आले म्हणून त्यांनी घोंगडी टाकली. महाराज बसले घोंगडीवरती. महाराजांच्या बरोबर साथीदार होते. महाराज म्हटले बाबा, आता एखाद्याच्या घरी माणूस गेल्यानंतर सांत्वन करायला गेलं की आपल्याला काही पटकन बोलता येत नाही, काय बोलायचं. महाराज म्हटले बाबा, रामजी गेला, स्वराज्यासाठी गेला, खूप चांगला लढला, आम्हाला दुःख होतं, तो पडला, आपला करता मुलगा गेला. म्हातारा खंबीर होतं. माणसं कशी तयार झाली होती स्वराज्यासाठी बघा. घराघरातली माणसं तयार. त्यांना माहीत होतं पोरं मरायची. पानिपतच्या युद्धामध्ये 1,00,000 फौज मारली गेली. प्रत्येक घरामधलं कुंकू गेलं, प्रत्येक घरामधली तरुण माणसं गेली, सरदार गेले, सेनापती गेले आणि सामान्य सैनिक लाखभर गेले. 27 मोहरा हरपल्या आणि चिल्लर खुर्दा किती गेला सांगता येत नाही, असं वर्णन केलंय. म्हणजे हे मराठ्यांना सवय झालेली होती की गेला युद्धावरती ना, समजायचं गेला, मनाची तयारी झालेली होती. म्हातारा काय म्हणावं म्हातारीन, महाराज माझ्या रामजीचं सोनं झालं, स्वराज्याच्या कामी आलं, याच्यापेक्षा भाग्य काय. मला अभिमान वाटतो की माझा मुलगा स्वराज्यासाठी कामी आला. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. सांत्वन कोण कोणाचं करत होतं? महाराज करत होते का रामजी करत होतं? रामजीचे वडील करत होते. म्हणजे महाराज सांत्वन करायला गेले तर त्यांनीच महाराजांचं सांत्वन केलं. नातू होता लहानसा,
त्या डोक्यावरून म्हातारा हात फिरवत होता आणि फिरवता फिरवता म्हटलं, महाराज रामजी गेला असत, पण हा समोर बसलेला माझा मारुती आहे ना, त्याला घेऊन जा फौजेमध्ये आणि जाऊ द्या स्वराज्यासाठी, काय हरकत नाही. म्हणजे जनतेमध्ये महाराजांच्या बद्दल इतका विश्वास होता की आपल्या घरचं कुणीही गेलं तरी आपलं घर उघडं पडणार नाही, महाराज आपलं पुनर्वसन करतील. ही राजाबद्दलची जी लोकांच्या मनात भावना होती, ही भावना त्याच्यामुळे हे स्वराज्य उभं राहील. की लोकांना आत्मविश्वास होता महाराज आपलं चांगलं कर, स्त्रियांना आत्मविश्वास होता महाराज आपलं रक्षण कर, गोरगरिबांना आश्रय मिळायचा, महाराज आपलं रक्षण करते. हे सगळं व्हायचं म्हणून ते स्वराज्य निर्माण झालं. महाराज कधी म्हटले नाही हे स्वराज्य मी केलं, हे राज्य व्हावे हे स्त्रीची इच्छा, परमेश्वराची इच्छा आहे, कुलदैवतीची इच्छा आहे, तुळजाभवानीची इच्छा आहे. अफजल खानाला मारलं तेव्हा महाराज म्हटले, मला एका ठिकाणी व्याख्यान देताना एक बाई भेटल्या आणि मला म्हटले, तुम्हाला एक शंका विचारू? म्हटलं विचारा. अहो म्हटले, महाराजांना तुळजाभवानी प्रसन्न होती का? म्हटलं हे मला कसं सांगता येईल? नाही लोक म्हणतात इतिहासात लिहिलंय. म्हटलं ठीक आहे. अहो तुळजाभवानी प्रसन्न होते म्हटल्यानंतर ती काय अशी दिसत नाही, ती महाराजांना झाली. महाराज देवीचं मनोभाव आपणही करतो ना परमेश्वराचं एखादं कार्य करताना, की हे देवा आमचं सगळं असं होऊ दे, चांगलं होऊ दे. महाराज देवीची कुठलाही धार्मिक माणूस ते करायचा, महाराज देवीची पूजा करायची. अफजल खानाचा वध करताना महाराजांनी देवीला साकडं घातलं की देवे मला याच्यातून तारून ने, ही त्यांची भावना होती, त्यांनी बोलून दाखवली. आणि इतिहासकारांनी असं लिहिलंय की देवी म्हटली, हे बघ तू काळजी करू नको, मी तुला या संकटातून पार करीन. ही एक आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. आमच्या तरुणामध्ये असा आत्मविश्वास निर्माण झाला. महाराज निरव्यसनी होते, महाराजांनी कशा प्रकारचं व्यसन केलं नाही, महाराजांना कुठल्या प्रकारचं आकर्षण नव्हतं. म्हणजे ज्या भोगाच्या वस्तू आहेत याबाबत महाराज असे नव्हते, म्हणून त्यांना श्रीमंत योगी म्हणतात. असे चारित्र्य संपन्न महाराज होते. तेव्हा महाराजांनी हे केलं आणि म्हणून आपण ही शिवजयंती का साजरी करतो, तर अशा प्रकारे ती शिवजयंती साजरी व्हावी. आमच्या तरुणामध्ये, आमच्या लोकांच्यामध्ये, लहान थोरामध्ये त्यांचे गुण यावेत. आणि म्हणून हा शिवजयंतीचा अर्थ आहे. रामजी पांगेरा किंवा त्या लोकांना जे वाटलं की महाराज आपल्याला आपलं सर्व काही करते आणि महाराज स्वतःसाठी काय करतात, ते राज्य व्हावे स्त्रीची इच्छा. बघा महाराज किती दूरदर्शी होते. एकच उदाहरण सांगतो, आमचं कारण 1.5 तास होत आलाय आणि तुमचा अंत पाहणं मला काही बरं नाही, कारण मला सवय याशी उभं राहून बोलण्याची, त्याच्यामुळे लक्षात येत नाही. पण मी आता घड्याळाकडे बघितलंय तर महाराज दक्षिणेकडे चालले होते आणि कर्नाटकच्या सीमेवर बेलवाडी नावाचं गाव आहे, बेलवाडी. आणि तिथं गेल्यानंतर एका पाटलानं, देसायानं महाराजांचे बैल पळवले. बैल पळवल्यानंतर महाराजांचे सेनेतले बैल पळव, तर महाराजांच्या कानावर वार्ता आली. बघा म्हणजे छत्रपतीचं नाव एवढं असताना सुद्धा माणसं धाडस कशी करायची. त्या देसायाने ते बैल पळवले, माल वाहू, त्याला काबाडीचे बैल म्हणायचे. आणि मग महाराजांनी सखोजी गायकवाड नावाच्या एका सरदाराला बोलवलं आणि सांगितलं, सखोजीराव तुम्ही त्याचा बंदोबस्त करा आणि त्या पाटलाला माझ्या पुढे हजर करा. पाटलाची गडी होती, मोठा वाडा होता, तो काही लवकर शरण आला नाही. पण त्या मारामारीमध्ये तो पाटील मारला गेला, देसाई मारला गेला. आणि पण तेवढ्यावरही थांबलं नाही. तिची बायको मोठी शूर होती, सावित्रीबाई तिचं नाव. त्या बाईनं तो आणखीन लढवला वाडा आणखी काही काळ. आणि मग पुढे शेवटी ती हारली, तिला जेरबंद केलं, बांधून आणलं, महाराजाच्या पुढं उभं केलं. आता उभं केल्यानंतर ती बाई रडायला लागली. महाराजांनी विचारलं काय झालं बाई? महिलांच्या विषयी महाराजांचे विचार खूप उच्च दर्जाचे होते. त्यांना असं अवमानित केलेलं महाराजांना अजिबात आवडायचं नाही. महाराजांनी पहिल्यांदा सांगितलं त्यांना सोडा, असं काय त्यांना बांधून आणण्याची गरज होती. बाई इतक्या शूर होत्या की या सरदारालाही त्या ऐकल्या नाही, म्हणून तर त्यांनी बांधून आणलं शेवटी हारल्यावर. आणि सोडल्यानंतर त्यांनी सांगितलं महाराज या माणसाने माझ्याशी जी त्याची वागणूक ती चांगली नव्हती, याने मला अवमानित केलं, तुमच्या राज्यामध्ये असंच चालतं का? आणि असं म्हटल्यानंतर महाराजांना खूप वाईट वाटलं. आपण कधीही स्त्रियांचा अवमान केला नाही, ह्या ऐकायची वेळ आली. महाराजांनी चौकशी केल्यानंतर ते थोडंफार तथ्य आहे कळल्यानंतर महाराजांनी त्या सखोजी गायकवाड
नावाच्या सरदाराला काय शिक्षा द्यावी? डोळे काढण्याची शिक्षा दिली आणि पन्हाळ्याच्या किल्ल्यावर अंधार कोठडीत फेकून देण्याची शिक्षा केली. म्हणजे अधिकारी कितीही मोठा असो, महाराज त्याची गय करत नसायचे. महाराजांचा एक सेनापती होता नेताजी पालकर, ज्याला प्रति शिवाजी म्हणायचे. त्याचं नाव ऐकलं तरी शत्रूला थरकाप उडायचा. तो नेताजी पालकर पुढं महाराज औरंगजेबाच्या सेनेशी युद्ध हरल्यानंतर आग्र्याला जायला निघाले. त्याच्या आधी मोगलांच्या वतीनं ते पन्हाळ्याला वेढा दिला आणि त्या वेढ्यामध्ये नेताजी पालकरला यायला उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर महाराज रागावले. नेताजीला काका म्हणायचे. ते वयाने तो महाराजांच्यापेक्षा मोठा होता, नेताजी महाराजांचा नातेवाईक होता, तरीसुद्धा महाराज कर्तव्य चुकलेल्या माणसाला कधी माफ करत नसायचे. महाराज म्हणाले, नेताजीराव तुम्ही असे उशिरा आला सेनापती तर राजाचं कसं व्हायचं? आणि नेताजी उशिरा आल्यामुळे 1000 मावळे मराठी कापले गेले. शत्रूंनी जो हल्ला केला, शत्रू सावध झाला, 1000 मराठी मारले गेले. महाराजांना खूप वाईट वाटलं. महाराज पळत सुटले राहिलेल्या फौजेनीशी ते थेट विशाळगडी. आणि मग नेताजी आल्यानंतर महाराजां खूप संतापले आणि विचारलं, तुम्ही सेनापती असे उशिरा आला, समयास कैसे पावला नाही? असं महाराजांनी विचारलं. समयास कैसे पावला नाही, असे उशिरा का आला? तर नेताजी उलट बोलला महाराजांना. बघा, कधी कधी अपमान सहन करायची माणसाला सवय लागते, तशी महाराजांनाही करून घ्यावी लागली. कारण आपत्काली काय सांगता येत नाही किती अवमानित व्हावं लागेल. तिकडं आग्र्याच्या पुढे किल्ल्यात गेल्यानंतर तिथं औरंगजेबाच्या पुढे अपमान झाला, असं सहन करावं लागलं महाराजांना. महाराज म्हटल्यानंतर नेताजी म्हणाला, तुम्ही आता कुठं राजे राहिला तर मी सेनापती कसला? महाराज त्याला मारायला धावले. मावळे मध्ये पडले, तानाजी मध्ये पडला. नेताजी तिथून गेला. तो गेला आदिलशहाच्या नोकरी, आदिलशहाकडून गेला दिल्लीच्या नोकरी, औरंगजेबाच्याकडे. आणि शिवाजी महाराज आग्र्याच्या किल्ल्यात त्या वेळेला होते. शिवाजी महाराज सुटल्यानंतर औरंगजेबानं काय करावं? नेताजीला पकडलं आणि नेताजीला मुसलमान केलं. मुसलमान केलं. नेताजी घाबरला. त्याला म्हटले, तू जर मुसलमान झाला तर तुला सोडील, नाही तर तुला ठार मारी. आता नेताजीवर बघा संकट कसं आलं. इकडं महाराजांना सोडलं, तिकडे गेला. तिकडं औरंगजेबाने त्याला बळजबरी मुसलमान केला. आणि नेताजी 9 वर्ष काबूलच्या मोहिमेवर राहिला, पण त्याचं मन लागेना. मुसलमानी पेहराव, मुसलमानी संस्कृती, एका मुसलमान स्त्रीचं त्याचं निकाह लावून दिला, लग्न केलं, पण त्याचं मन रुळेन. त्याला सारखा रायगड दिसायचा. आपण जावं, पण त्याच्यावर काय लक्ष असायचं इतर सरदारांचं. एके दिवशी तो इकडं मोहिमेवर आलेला असताना सगळ्याची नजर चुकून तो पळाला, रायगडावर आला. रायगडावर एक मुसलमान वर चढतोय. म्हणतात, सर मराठ्यांचे हात शमशेर इकडे गेले. अरे कोण मुसलमान एकटा आपला गड चढतोय? त्याला गाठलं सैनिकांनी, हे थांब, पण त्याला ओळखलं नाही. एकेकाळचा आपला सेनापती, त्याचे दुर्दैव आहे. असं आयुष्य कसं झालं बघा. आणि मग त्याला विचारल्यानंतर तो म्हटलाय, बघा मला महाराजांची भेट घेऊ द्या, मला महाराजांना विनंती करायची, मी काही करण्यासाठी आलो नाही. जाऊ दिलं त्याला किल्लेदाराने. महाराजांच्या पुढे आल्यानंतर त्यांनी महाराजांचे पाय धरले आणि ढसा रडला. त्याचं सगळं रंग रूप अवतार सगळं बदललेलं होतं. महाराजांनी बारकाईने बघितलं, कोण मुसलमान आहे हा, माझे पाय धरतोय, चुकलं म्हणतो. मग महाराजांच्या लक्षात आलं, अरे नेताजीराव आहेत, नेताजी पालकर. उठा नेताजीराव. उठले. महाराज माझं चुकलं, मी तुम्हाला सोडून गेलो, मला पश्चाताप होतो, मला परत हिंदू करून घ्या. आपली धर्माची चौकट इतकी अवघड आहे की आपल्याकडं हिंदूचा जर दुसऱ्या धर्मात गेला त्याला परत यायचा रस्ता नाही. म्हणून आपल्या देशामध्ये जे अनेक धर्म उदयाला आले ना, मुळात हिंदू धर्म असलेलं हे राष्ट्र आज निधर्मी झालं. याचं कारण बौद्ध झाले काही लोक, काही मुसलमान झाले, काही ख्रिश्चन झाले, काही जैन झाले. कारण आपल्याकडं कर्मकांड इतकं कडक आहे की त्याच्यामध्ये गेलेल्याला तर परत स्थान नाही. आणि मग नेताजीला हे करायचं होतं, परत धर्मात घ्यायची त्यांनी विनंती केली. महाराजांनी धर्मपंडिताला बोलवलं. सगळ्यांनी विरोध केला की यांना परत धर्मात घेता येणार नाही. महाराज म्हटले, का बरं? आपल्याकडचं चुकलेलं लेकरू आपण आपल्या घरात परत घ्यायचं नाही, हे कसं? नाही म्हटले महाराज, आपली सोय नाही आहे तशी आपल्या धर्मात.
महाराज त्यावेळेस छत्रपती झाले होते. प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय गर्जना होऊन त्या रायगडावरती त्यांचा राज्याभिषेक झाला होता. क्षत्रिय कुलावंतच प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपती शिवाजी महाराज की जय असा राज्याभिषेकाचा नारा घुमलेला होता. महाराजांच्या कानात तो पुन्हा पुन्हा घुमला की मी छत्रपती आहे, आज मला अधिकार आहे, राजाला आज्ञा देण्याचा अधिकार आहे, तो ब्राह्मण असू नाही तर कोणी असू. आणि मग महाराजांनी ते ऐकून घेतल्यानंतर महाराज म्हणाले, पंडित हो, इथून मागची गोष्ट वेगळी होती. आज हे स्वराज्य स्थापन झालं, हिंदवी स्वराज्य स्थापन झालंय, रयतेला राजा मिळाला, मला अधिकार मिळाले. महाराजाने राजदंड उचलला आणि आपटला आणि सांगितलं, मी सांगतो तसं करायचं. सगळ्यांनी मुजरे घातले. होय महाराज, नेताजीरावचं उद्या शुद्धीकरण करून घ्यायचं आणि नेताजीराव परत हिंदू धर्मात आले पाहिजे. सगळ्यांनी होकार दिला. नाईलाज होता, आता ऑर्डर सुटली ना, कलम लागू झाला, आता काही इलाज नव्हतं. तेव्हा अशा प्रकारचे जे परकीय धर्मामध्ये गेले महाराजांनी त्यांना घेतलं. असा सर्व गुणसंपन्न राजा होता. असा धर्मशाली महात्मा उदार, सदाचार स्वाचार संपन्न थोर, शिवासारखा भूप झाला न कोठे, स्वदेशी विदेशी पहा ग्रंथ मोठे. असं वर्णन केलं इतिहासामध्ये त्यांचं की इतका चांगला राजा, चारित्र्य संपन्न राजा होता. आणि त्यानंतर रामदास स्वामींनी मोजक्या शब्दामध्ये वर्णन केलंय, यशवंत माणूस गुणी कसा असावा, सर्व गुण संपन्न कसा असावा, एवढ्या सगळ्या गोष्टी कुणाच्या मध्ये नसतात, त्या शिवाजी महाराजांच्या मध्ये असतात. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, नीतिवंत, पुण्यवंत, जाणता राजा. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा भुला नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे तुम्हा कार्य. ज्या जिजाऊ मासाहेबानं स्वराज्याची कल्पना केली होती, ज्या शहाजी राजानं स्वराज्य उभं राहावं अशी मनोमन कामना केली होती, ते स्वराज्य साकार झालं. गुणीजनांना वाव मिळाला, तरुणांना संधी मिळाली, माय भगिनीचं रक्षण झालं आणि असं सकल संपन्न असं राज्य निर्माण झालं. मराठ्यांचं वार्ता औरंगजेबाच्या कानावर गेली आणि असं सांगतात, औरंगजेब पालथा पडून सिंहासनावर रडला आणि त्याच्या तोंडातून एक वाक्य बाहेर पडलं, ओ हिंदवानी तख्त हो गया, हिंदवानी तख्त हो गया. अरे रे रे रे, हिंदू माणूस तख्ताधीश झाला. तेव्हा या निमित्ताने आपण सर्वजण इथं जमलात आणि मला जे काही थोडं अवगत आहे, गेले 40 वर्ष मी ते सांगत आलो, फक्त बाहेर सांगत आलो. पुणे जिल्हाभर, जिल्ह्याच्या बाहेर, कोकणापर्यंत आम्ही गेलो कार्यक्रमाच्या निमित्ताने. सांगितलं शिवचरित्र, जिथं जिथं मला वाटलं तिथपर्यंत नेण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला. गेले 10 वर्षे मी मावळामध्ये फिरत होतो. मावळातल्या लोकांना जेवढं माहीत नाही तेवढं मी फिरून आलो आणि मी बाजीप्रभूच्या गावामध्ये मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो. ही मला एक अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या घरात आल्यानंतर माझ्यासमोर बाजीप्रभूचा पन्हाळगडावरचा पुतळा जसा आहे तसा फोटो आहे. त्याला मी कायम अभिवादन करतो. एका शिवव्याख्यात्याला, माझ्यासारख्याला सेवानिवृत्त होताना बाजीप्रभूच्या पुढे समर्पित होण्याची संधी मिळाली म्हणून त्या बाजीप्रभूला वंदन करतो, छत्रपतीला पुन्हा मुद्रा करतो. आणि या तरुण मंडळींनी जो उपक्रम सुरू केला त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो. त्यांनी असाच असा हा उपक्रम वर्षानुवर्ष चालू ठेवावा. जी जी मदत लागेल ती माझ्याकडून मी करत राहील. आणि महाराजांचे सगळे गुण त्यांनी आत्मसात करावेत. महाराजांनी लढायला शिकवलं, महाराजांनी छाती काढून उभं राहायला शिकवलं, पण अन्याय करायला शिकवलं नाही. एवढ्या गोष्टीची दाद घेऊन आपण पुन्हा त्यांना सगळ्यांना बंधन करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराज. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. धन्यवाद सर. मी कोरेकर बाईंना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपले एक मनोगत व्यक्त करावं.
या ठिकाणी जमलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ, मी आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात निवेदन देत नाही, एक वेगळंच काम त्यांनी मला सांगितलेलं आहे. काही दिवसापूर्वी आमची गणेश कॉलनी, अभिमान वाटतो आम्हाला, आमची गणेश कॉलनी सुसंस्कारित नागरिकांची, सुसंस्कारित महिलांची आणि सुसंस्कारित मुलांचे आहे. या ठिकाणी होणारे सर्व कार्यक्रम अतिशय सुंदर होतात. गेले 40 वर्ष आम्ही इथं राहत आहोत, या परिसरात राहत आहोत. म्हणजे पुन्हा म्हणाल की यांना खूप अभिमान आहे. आम्ही मध्यंतरी कोथरूडचं वर्णन केलं. खरंच हे कोथरूड आम्हाला पुण्याचं वैभव जे वाटतं, तशी गणेश कॉलनी आमच्या ह्या कोथरूडचं वैभव आहे असं आम्ही म्हणतो. या ठिकाणचं जे तरुण मंडळ आहे, गेली तिसरं चौथं तरुण मंडळ या ठिकाणी काम करत आहे. वयानुसार प्रत्येकाला रिटायर व्हावं लागतं. मागची 3 मंडळं रिटायर झालेली आहेत आणि आता चौथंच अतिशय जोशानं काम करणारं तरुण मंडळ पुढे सरसावलेलं आहे. या ठिकाणी 1-2 महिन्यापूर्वी एक कार्यक्रम या तरुण मंडळाने हाती घेतला आणि तो म्हणजे निर्मिती फाउंडेशन तर्फे विदर्भातलं, उस्मानाबाद जिल्ह्यातलं येवती नावाचं गाव होतं. सध्या सगळीकडे दुष्काळ आहे. आपल्यालाच 1 दिवसाआड पाणी येतं म्हणजे दुष्काळ आहे. बाकी आपण सुसज्ज आहोत, सुकाळ आहोत, खूप सारं व्यवस्थित चाललेलं आहे. कुठलीच काही टंचाई नाही. पाण्याची सुद्धा नाही म्हटलं तरी चालेल. 1 दिवसाआड येऊन सुद्धा आपण समाधानात आहोत. ओरड करता येणार नाही. मध्यंतरी थोडीशी झाली होती ओरड पाण्याची महिला वर्गांची, परंतु आपल्याच इथले नगरसेवक मृणाल वावणे यांनी आमची सगळ्या महिलांची दखल घेतली आणि तेही सुख आम्हाला प्राप्त करून दिलेलं आहे. पाणी व्यवस्थित येत आहे. आता या ठिकाणी ह्या तरुण मंडळाने उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येवती गावाची दखल घेतली आणि ते दखल कोणामार्फत? निर्मिती फाउंडेशन. या निर्मिती फाउंडेशननी यांना आवाहन केलं की असं असं गाव आहे आणि तिथली माणसं 100 कुटुंब, जवळजवळ 400 माणसं, यांना फक्त एक वेळ जेवायला मिळतंय, संध्याकाळची भ्रांत असते. तर मग त्यांना काय करायचं म्हणून सांगितलं. त्यावर यांना आवाहन केलं की एक मुठमूठ धान्य जर गोळा केलं आपण सर्वांचं मिळून, पुणे शहरातून जात आहे, मुठमूठ धान्य गोळा केलं तर थोडाफार आपलाही हातभार लागेल. आणि म्हणून गणेश कॉलनीतील या मुलांनी, विद्यार्थ्यांनी, तरुणांनी त्याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घेतला आणि मुठमूठ धान्य गोळा करून 7200 किलो धान्य, 5 लिटर म्हटलेले पण मला वाटतं हे चुकीचं आहे, 5 डबे गोडे तेलाचे, असं सर्व साहित्य या 100 कुटुंबांना, म्हणजे त्या ठिकाणी 400 माणसं आज सुखा समाधानानं 2 वेळचं जेवण घेतात. आहे मला वाटतं सगळ्यात मोठं दान. दानाच्या बऱ्याच व्याख्या केल्या जातात. रक्तदान श्रेष्ठ आहे, अंकदान श्रेष्ठ आहे, पण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ आहे. आता माईक मिळाला ना की शिक्षकाला नेहमी जोश येतो. फक्त त्या दानाची एक छोटीशी गोष्ट मी सांगणार आहे. आमच्या महिला वर्गाला माहिती आहे, आम्ही पुराणामध्ये, पोथीमध्ये सांगत असतो की अन्नदानाचं महत्त्व कसं आहे. आपल्याला माहिती, मेल्यानंतर स्वर्ग किंवा नरक या 2 गोष्टीपैकी एक आपल्याला मिळत असते. असाच एक राजा असतो आणि तो राजा काय करतो? खूप सारं दान करतो. जड जवाहीर, हिरं, माणिक, सोनं, जागा, जमीन हे सगळ्यांना दान करतो. पण त्याच्या डोक्यात कधी प्रकाश पडला नाही की आपण अन्नदान करावं. समजा पडलाही असता तर तो इतका गुंतून गेला बाकीच्या कामात, त्याला पंक्ती द्यायला, जेवण द्यायला वेळच मिळाला नाही. आणि मग वेळ न मिळाल्यामुळे तो त्याच्यातून जरा थोडासा बाजूला राहिला, अन्नदानातून. मृत्यूनंतर काय घडलं? चित्रगुप्त तिथे नोंद घेत असतो. कोणी कोणतं पुण्य केलंय, खरं की खोटं हे सगळ्यांना माहिती, इतिहास वाचल्यानंतर कळेल. आपण थोडी श्रद्धा म्हणून म्हणूया. तर तिथे चित्रगुप्त नोंद घेतो, कोणी पुण्य केलं, कोणी पाप केलं. आता त्या पापाच्या व्याख्या, पुण्याच्या व्याख्याही वेगळ्या असतात. पण ह्या राजाला मात्र काय झालं, तिथे लाईन लागली होती स्वर्गाकडे जाणाऱ्यांची आणि नरकाकडे जाणाऱ्यांची. राजाला उभं केलं गेलं नरकाकडे जाणाऱ्याची आणि तो जरा थोडासा आश्चर्यचकित झाला. अरे मी तर एवढा दान धर्म सगळं पुण्यकाम केलेलं आहे आणि इकडे 5 पक्वान्नाच्या स्वर्गाच्या बाजूला जेवण चाललेलं आहे, सगळ्या जेवणावेळी उठतात, लोक तृप्त होऊन बाहेर पडतात आणि मला काय इथे उभं राहावं लागले या लाईनमध्ये. त्याने चित्रगुप्ताला विचारलं की ही काय भानगड, हे असं काय, मी पुण्यच केलं ना खूप सारं, मी तर कुठलं पापच केलेलं नाहीये. तेव्हा चित्रगुप्ताने सांगितलं की महाराज इथे असं आहे की पृथ्वी तलावर जो एखाद्या माणसाला, अतिथीला, गरजूला 4 घास जीव घालेल, त्याला दान करेल
आणि ते कोणतं? अन्नदान. गोष्ट एवढ्यासाठी सांगायची, त्याला त्यांनी सांगितलं, तो मुक्त नाही झाला त्याच्यामधून, त्याला नरकाकडे जावं लागलं. आता आपण सगळेजणांनी मूठ धान्य देऊन त्या यवती गावातल्या लोकांना जो आधार दिला, खरंच याच्यासारखं मोठं पुण्य कोणतंच नसावं असं मला तरी वाटतं. माझा सांगण्याचा अधिकार नाही, इथे खूप ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आहे, पण हा जो उपक्रम या मुलांनी केला की 400 माणसं 2 टाईम आता जेवतात आहे, आणि शिवाय ती आणखीन आवाहन करून आली की जर तुम्हाला काही मदत या संदर्भात हवी असेल तर आम्हाला आवाहन करा, आवाज द्या, आम्ही जरूर तुम्हाला मदत करू. केवढं मोठं मन, केवढी मोठी जिद्द आणि केवढं मोठं धाडस आहे की कोणीतरी आवाहन करायचं आणि आपण ते स्वीकारायचं. इथं आपलं आहे, वर्गणीला जर दाराशी कोणी आला तर आपण वर खाली 4 वेळा पाहतो आणि मागच्यानी किती दिलंय ते पाहून मग आपला हात उचलला जातो किंवा पाकिट उघडलं जातं. मला टीका नाही करायची कोणावर, पण आपल्या सर्वांचं त्यांनी सांगितलं की निर्मिती फाउंडेशन तर्फे जे आपण केलेलं आहे त्या निर्मिती फाउंडेशनचं, आपल्या तरुण मंडळाचं नव्हे, ज्यांनी कोणी मोठमोठं धान्य आणि जुने कपडे गोळा केले होते, ट्रकभर कपडे गेलेले आहेत, ते लोक सुखानं घालतात, ते पांघरतात आणि त्याचा वापर करतात आणि सुखानं राहतात. परमेश्वर आपणाला अशीच आणखीन सुबुद्धी देव. आणि भगवंताने खूप सारा पाऊस लवकरच, आजची पेपरमध्ये बातमी आहे की मे महिन्यातच पाऊस येतोय, भरपूर सारा पडू दे, त्यांनाही गरज नको आणि आपल्यालाही उपद्व्याप नको, आपण मात्र देत राहणारच आहोत. तर पुनश्च एकदा गणेश कॉलनीतल्या या मित्रमंडळांचं, तरुण मंडळांचं मी सर्वांच्या वतीने कौतुक करते, आभार मानते आणि परमेश्वर त्यांना अशीच सद्बुद्धी देत राहो अशी शिवचरणी प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी. हॅलो 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 मी विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश मातोड यांनी सन्मान चिन्ह देऊन सरांना संबोधित करा. धन्यवाद गणेश. आज शिवजयंतीनिमित्त आपल्या कॉलनीतील माननीय शिवव्याख्याते श्री दादासाहेब कोरेकर सर यांनी आपल्या कॉलनीतील लोकांसाठी शिवाजी महाराज यांच्या जीवन व पराक्रमाविषयी माहिती करून दिली. वेळात वेळ काढून व कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन सरांनी जे हे बहुमूल्य मार्गदर्शन केले आहे याकरिता मी आपल्या सर्वांच्या वतीने शतशः आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी साऊंड व लाईट सिस्टीमचे सहकार्य करून दिल्याबद्दल श्री मुकेश काळे यांचे आभार मानतो. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अथक परिश्रम गणेश मित्र मंडळाचे कार्यकर्ते त्यांनी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करावे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली याकरिता आपल्या सर्वांचे गणेश मित्र मंडळ GMM ग्रुपच्या वतीने मी आभार मानतो. धन्यवाद. आणि कार्यक्रम समाप्त झाला असं घोषित करतो. धन्यवाद.